सप्रेम नमस्कार, शुभ स्वागतम, सहर्ष स्वागतम. मी डॉक्टर भावना देशमुख, आपल्या जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य महोदय डॉक्टर नाईक. आजच्या आपल्या अतिथी ज्येष्ठ कवयित्री, लेखिका आणि कथाकार महोदया नीरजा, सर्व विभागांचे सन्माननीय उपप्राचार्य, सर्व विभाग प्रमुख, सर्व विभाग समन्वयक, सकळ शिक्षक वृंद आणि प्रिय विद्यार्थी, मी आपणा सर्वांचे सहर्ष सप्रेम स्वागत करते. मी सर्वप्रथम सरस्वती मातेला वंदन करते. श्री शारदे कमलासने, श्री शारदे कमलासने, नमिते तुला मनोभावाने. नमन करुणी तुला शारदे, कार्यास प्रारंभ करू दे. अर्पुनी ईश सुमने, अर्पुनी ईश सुमने. मी स्वर्गीय डॉक्टर वाना बेडेकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करते. आज आपण डॉक्टर वाना बेडेकर स्मृती प्रित्यर्थ आयोजित व्याख्यानमालेत पुष्प 28 गुंफत आहोत. श्रोते हो, कोणत्याही राष्ट्राचा व समाजाचा विकास हा देहवेड्या व्यक्तीमुळे होत असतो, हे त्रिवार सत्य आहे. काहीतरी निर्माण करण्यासाठी स्वप्न पाहावी लागतात आणि ते वास्तवात आणण्यासाठी झटावं देखील लागतं. लोकमान्य टिळकांच्या शैक्षणिक विचारांनी प्रेरित होऊन डॉक्टर वाना बेडेकरांनी शैक्षणिक ज्ञानदीप साकारण्याचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात उतरविले. वाना बेडेकर यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यातील ठेवा हा अमूल्य आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे, गरीब जर शिक्षणापर्यंत पोहोचत नसेल तर शिक्षण गरीबापर्यंत पोहोचायला हवे. किंबहुना हाच ध्यास त्यावेळी स्वर्गीय डॉक्टर वाना बेडेकर यांनी धरिला होता. त्यांच्या अथक प्रयत्नांनी विद्याप्रसारक मंडळाची स्थापना झाली. पेशाने डॉक्टर असून ठाण्यातील जनतेच्या शैक्षणिक समस्या आणि गरज ओळखून एक आदर्श शैक्षणिक ज्ञानद्वीप म्हणून विद्याप्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली. आज आपण पाहत आहोत, कितीतरी विद्यार्थी या ज्ञानद्वीपामध्ये घडले आहेत आणि घडत आहेत. अर्थातच संपूर्ण बेडेकर कुटुंब आणि अध्यक्ष महोदय डॉक्टर विजय बेडेकर यांच्या संशोधक आणि चिकित्सक नेतृत्वाची त्याला जोड आहेच. विद्याप्रसारक मंडळाच्या अनेक शैक्षणिक संस्था काळाची गरज ओळखून अद्ययावत शिक्षण कार्यात सजग आहे. प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः, प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः या आपल्या ब्रीद वाक्याप्रमाणे हा ज्ञानाचा दिवा अखंड तेवत आहे आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानरूपी प्रकाश पसरवत आहे. डॉक्टर वाना बेडेकर यांच्या पवित्र स्मृतीस पुष्प अर्पण करण्यासाठी आपल्याला व्याख्यानमालेसारखे वैचारिक व्यासपीठ लाभलेले आहे, हे केवढे मोठे भाग्य आहे आपले. या वैचारिक व्यासपीठावर अनेक पुष्प व्याख्यान रूपात गुंफले गेले आहेत, जसे की डॉक्टर अनिल अवचट, ज्येष्ठ चित्रकार, लेखक, साहित्यिक श्री विजयराज बोधनकर, संपादक गिरीश कुबेर, डॉक्टर दिलीप गोटखिंडीकर, पद्मश्री राहीबाई पोपेरे. आज या 28व्या पुष्पमालेत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ कवयित्री, लेखिका व कथाकार महोदया नीरजा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तत्पूर्वी महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य महोदय डॉक्टर नाईक यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या नीरजा महोदया, तसेच इथे उपस्थित असलेले वाईस प्रिन्सिपल, इतर सर्व सहकारी, विद्यार्थी मित्रमैत्रिणी. आता भावना मॅडमनी फार छान प्रकारे ह्या आपल्या उपक्रमामागची पूर्वपीठिका सांगितली आहे. तर त्या सगळ्यामध्ये न जाता मी एवढं सांगू इच्छिते की विद्याप्रसारक मंडळाला कायमच कृतिशील चिंतक आणि विचारकांचा सन्मान करायला आवडतं आणि त्यातूनही जर का असा कृतिशील विचारक हा आपलाच पूर्वीचा विद्यार्थी असेल तर ज्याला आपण म्हणू उसपे 4 चांद लग जाते है, अशी भावना आज माझ्या मनात आहे. आणि तुमचं इथे असणं हा आमच्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी एक फार मोठा दंडक घालून दिल्यासारखं होतंय की ह्या महाविद्यालयाचे विद्यार्थी किती उंची गाठू शकतात आणि किती डेप्थ किंवा किती खोली त्यांच्या लिखाणात येऊ शकते. खूप उत्साही विद्यार्थी मित्रमंडळी अवतीभोवती असतात. ते काही ना काही लिहित असतात, प्रकट होत असतात. आजच्या आपल्या व्याख्यानमाला ज्यांनी गेली अनेक वर्ष अतिशय सक्सेसफुली चालवली आहे ते महेश पाटील सर. DMM विभागातर्फे रूट नावाचं मॅडम आपलं एक वार्षिक प्रसिद्ध होत असतं. त्यानिमित्ताने मुलं खूप लिखाणामध्ये इन्व्हॉल्व्ह होत असतात.
तर तुमच्या कविता, तुमचं लिखाण हे किती आदर्श त्यांच्या पुढे आज एक मोठा घातला जातोय. आणि आपल्याच पूर्वीच्या विद्यार्थिनी, आपल्या अलुमिनाय आज आपल्यामध्ये एक कृतिशील विचारक म्हणून, एक चिंतक म्हणून आपल्यामध्ये येऊन आपल्याला 4 गोष्टी सांगणारे, ह्याबद्दल तुमचे मॅडम धन्यवादही. पण हे असोसिएशन असंच चालू राहू देत आणि विद्यार्थ्यांच्या इतर अनेक उपक्रमांमध्ये तुमचा सहभाग आता आम्ही अपेक्षित धरत आहोत, हे पण मी तुम्हाला सांगू इच्छिते. असं म्हणायचं झालं तर अगदी पूर्वीपासून म्हणजे संत कवयित्रींपासून ते आतापर्यंत स्त्री मनाचे स्फुल्लिंग अनेकदा सकसपणे आपल्याला मराठी साहित्यात निर्माण झालेले दिसतात. मग त्या बहिणाबाई असोत किंवा संत बहिणाबाई असोत किंवा त्याही आधी चक्रधर स्वामींच्या मदालसा किंवा इतर अनेक कवयित्री, मुक्ताबाई, संत मुक्ताबाई असोत, हे सकसपणे निर्माण झालेले आपल्याला दिसतात. कसं आहे, स्त्री विचार, स्त्री केंद्री विचार असं म्हणणं ही एक गोष्ट असते आणि आपल्या प्रत्येक लहान मोठ्या कृतीतून त्या विचाराची कास धरून तशा प्रमाणे वागणं ही दुसरी एक गोष्ट असते. आणि मला खूप छान वाटतं की आपला महाराष्ट्र या बाबतीत अतिशय भाग्यवान आहे की आजही ही परंपरा कुठेतरी निर्भीडपणे स्त्री मनाचे स्फुल्लिंग, स्त्री मनाचे जे आविष्कार आहेत ते मांडण्याचं धैर्य आणि त्याची कास धरण्याचं धैर्य ज्या काही थोड्या विचारकांमध्ये आहे, त्यातल्या नीरजा मॅडम ह्या एक आहेत. म्हणजे मग अरुणा ढेरे असोत, कविता महाजन असोत, मेघना पेठे असोत, सानिका किंवा आशा बगे यांच्यासारख्या लेखिका असोत, ह्या सगळ्या मंडळींनी पुन्हा एकदा आपल्या पिढीमध्ये स्त्री विचार अधिक सकस आणि संपृक्त केलाय असं मला वाटतं. आणि ह्यातलंच म्हणजे हेच विचार आपल्या सर्व विद्यार्थिनी विद्यार्थ्यांपुढे त्यांनी मांडावेत अशी माझी गेली अनेक दिवस, गेली अनेक वर्ष मनीषा होती. ह्या निमित्ताने आज ती पुरी होतीये. त्यामुळे BMM विभागाचे पण मी आभार मानते की अनेक मान्यवरांना त्यांनी आजपर्यंत आपल्या ह्या व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान देण्यासाठी पाचारण केलेलं आहे आणि ते सगळे इथे आलेले आहेत. भाषा केंद्राचे गणेश देवी असोत किंवा अनेक थोर विचारक इथे येऊन गेलेले आहेत. नीरजा मॅडम, तुमचा जास्ती वेळ न घेता मी भरपूर शुभेच्छा देते या उपक्रमाला, तुम्हाला. आणि हा स्त्री विचार आपण असाच पुढे नेऊ शकू किंवा रादर त्याला आपण जेंडर विचार म्हणू, जेंडर विचार आपण पुढे नेऊ शकू अशी मला अपेक्षा वाटते. धन्यवाद. धन्यवाद प्राचार्य महोदया. आजच्या आपल्या पाहुण्यांची आपण ओळख करून घेऊया. आज आपल्यामध्ये एक उत्तुंग व्यक्तिमत्व उपस्थित आहे. खरं तर त्यांची ओळख खूप मोठी आहे, पण वेळेचे भान पाहता आणि त्यांच्या आग्रहास्तव त्यांची एक छोटीशी ओळख आणि परिचय मी तुम्हाला करून देते. आजच्या आपल्या पाहुण्या ज्येष्ठ कवयित्री लेखिका नीरजा यांनी इंग्रजी या विषयात MA केले आहे. आरे पोद्दार वाणिज्य महाविद्यालयात माटुंगा येथे कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजीचे अध्यापन करून त्या सध्या निवृत्त आहेत. त्यांचे प्रकाशित काव्यसंग्रह आहेत निरन्वय, वेना, श्री गणेशा, निरर्थकाचे पक्षी, मी माझ्या थारोळ्यात. त्यांचे प्रकाशित कथासंग्रह आहेत जे दर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती, पावसात सूर्य शोधणारी माणसे, अस्वस्थ मी, अशांत मी. त्यांचे प्रकाशित ललित लेख संग्रह आहेत बदलत्या चौकटी, चिंतन शलाका, शब्दारण्य. त्यांनी संपादन केलेले साहित्य आहे निद्राहीन रात्रीच्या कठोर कातळावर, निवडक रजनी परुळेकर. मुंबईच्या कविता, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक MA च्या अभ्यासक्रमातील काव्यसंग्रहाचे संपादन. अरुणा ढेरे यांच्या समग्र कवितांचे संपादन. त्यांना प्राप्त पुरस्कार आहेत निरन्वय ह्या त्यांच्या काव्यसंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचे ह.स. गोखले पारितोषिक. वेना या त्यांच्या काव्यसंग्रहास महाराष्ट्र राज्य शासनाचा विशेष इंदिरा संत पुरस्कार, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, भैरू रतन दमानी पुरस्कार, कैलासवासी संजीवनी खोजे पुरस्कार, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे प्राध्यापक अनंत कानेकर पारितोषिक. स्त्री गणेशा या त्यांच्या काव्यसंग्रहास महाराष्ट्र राज्य शासनाचा इंदिरा संत पुरस्कार, साहित्य भगिनी मंडळाचा सुधा जोशी GA पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचे महाकवी यशवंत पारितोषिक.
निरर्थकाचे पक्षी या त्यांच्या काव्यसंग्रहास महाराष्ट्र राज्य शासनाचा कवी केशवसूत पुरस्कार, मॅजेस्टिक प्रकाशनाचा केशवराव कोठावळे पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, ओल हरवलेली माती या त्यांच्या कथासंग्रहास महाराष्ट्र राज्य शासनाचा पु भा भावे पुरस्कार, जवाहर वाचनालय कळवा यांचा कैलासवासी गोपीनाथ पाटील पुरस्कार, अप्पासाहेब रणपिसे बौद्ध साहित्य संशोधक केंद्र यांचा शंकरराव खरात पुरस्कार, बदलत्या चौकटी या त्यांच्या ललित लेख संग्रहास महाराष्ट्र राज्य शासनाचा ताराबाई शिंदे पुरस्कार, पावसात सूर्य शोधणारी माणसे या त्यांच्या कथा संग्रहास लोकमत साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासनाचा दिवाकर कृष्ण पुरस्कार, इतरही अनेक पुरस्कारांच्या मानकरी आहेत त्या. कोकण साहित्य परिषदेचा कविता राजधानी पुरस्कार, सार्वजनिक वाचनालय नाशिक यांचा अ वा वर्टी पुरस्कार, कथाकार जी ए पुरस्कार, गोमंत विद्यानिकेतन यांचा कविवर्य दामोदर अच्युत कारे स्मृती गोमंत देवी पुरस्कार, कैलासवासी राय हरिश्चंद्र सहानी स्मृती प्रित्यर्थ दुखी राज्य पुरस्कार, बाबूराव शेट्टे स्मृती सृजन साहित्य पुरस्कार. या व्यतिरिक्त साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट, पहिले शिक्षण साहित्य संमेलन, 9वे लेखिका संमेलन फोंडा गोवा, 4थे सम्यक साहित्य संमेलन पुणे, विदर्भ साहित्य संघातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय लेखिका साहित्य संमेलन, 44वे महानगर साहित्य संमेलन, राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन बुलढाणा, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट मानगाव रायगड यासाठी अध्यक्ष म्हणून कार्यभार त्यांनी सांभाळलेला आहे. बरं, ही ओळख इथेच संपत नाही, तर ग्रंथाली प्रकाशन संस्था आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट यासाठी विश्वस्त म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांच्या माय मावशी या षण्मासिकाचे संपादनही झालेले आहे. वेना, निरर्थकाचे पक्षी मधील काही कवितांचा विविध विद्यापीठात MA च्या अभ्यासक्रमात समावेश, तसेच श्री गणेशा व ओल हरवलेली माती यांचा मराठवाडा विद्यापीठात अनुक्रमे BA आणि MA च्या अभ्यासक्रमात समावेश. श्री गणेशा या काव्यसंग्रहाचा SNDT विद्यापीठात तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात BA च्या अभ्यासक्रमात समावेश. ओल हरवलेली माती या पुस्तकाच्या पुणे विद्यापीठाच्या MA च्या अभ्यासक्रमात समावेश. 10वीच्या पुस्तकात निरर्थकाचे पक्षी या संग्रहातील आश्वासक चित्र या कवितेचा समावेश. उडिया, हिंदी, मल्याळी, इंग्रजी अशा विविध भारतीय भाषांमध्ये कवितांचा व कथांचा अनुवाद प्रसिद्ध. दूरदर्शन व आकाशवाणीवर विविध कार्यक्रम गेली 30 ते 35 वर्ष, अनेक राज्यस्तरीय साहित्य संमेलनात, कवी संमेलनात, परिसंवादात सहभाग, साहित्य अकादमी तर्फे घेण्यात येणाऱ्या अनेक कार्यक्रमात सहभाग, दिल्ली, गुवाहाटी, शिलाँग, अहमदाबाद, बडोदे इत्यादी शहरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात काव्यवाचन तसेच परिसंवादात सहभाग. आकाशवाणीवर सादर झालेल्या गर्भात कवितेच्या या 26 भागांच्या मालिकेत अँकर म्हणून मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे इत्यादी कवींपासून ते आजच्या पिढीतील सौमित्र पर्यंतच्या कवींच्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत. लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत सध्या तळ ढवळताना हे सदर सुरू आहे. तर असे हे एक बहुआयामी व्यासंगी व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेले आहे. खर तर आजच्या आपल्या व्याख्यानमालेचा विषय आहे आजची स्त्री किती आधुनिक. श्रोते हो, एक संस्कृत श्लोक आहे, देवानाम इदम अमानंती मुनिये कांतम क्रतुम चाक्षुदम रुद्रे नेदम इदम आकृतम व्यतिकरे स्वांगे विभक्तम द्विदलः. याचा अर्थ असा, भारतीय संस्कृतीत जे अर्धनारी नटेश्वर रूप आहे, जेथे स्त्रीला समसमान शक्ती एवढेच महत्व आहे, त्या देवतेचे पूर्णत्व आदिशक्तीशिवाय पूर्ण होत नाही. तसेच हा समाज आणि हा संसार स्त्रीच्या प्रगल्भ प्रगतीशिवाय अपूर्णच आहे. खरंच आजची स्त्री आधुनिक आहे का? या आधुनिकतेची नेमकी रूपरेषा काय? या आधुनिकतेची नेमकी व्याख्या काय? किंबहुना ती कशी ठरवावी? तिची वेशभूषा बदलली, तिचा समाजातील वावर बदलत आहे, तिची विचारसरणी बदलत आहे, ही आपण आधुनिकतेची परिमाणे मानावीत का? शरीराने नाजूक असली तरी मन आणि बुद्धीने बळकट आहे ती. कुठे 9 महिने गर्भात सांभाळणारी आई आहे ती, तर कुठे जन्म न देताही होणारी अनाथांची माय सिंधुताई सपकाळ आहे ती. आपल्या अपंग शरीरावर मात करून उत्तुंग भरारी घेणारी कुठे गीता कॅस्टिलोनो आहे ती, तर एका गरीब शेतकऱ्याची कन्या, फर्स्ट इंडियन ॲथलेट हे भूषण मिळवणारी हिमा दास आहे ती.
मोस्ट पॉवरफुल वुमन हे बिरुद मिळवणारी स्वतंत्र महिला उद्योजिका किरण मुजुमदार आहे ती, तर कुठे इंडियन वुमन फायटर पायलट अवनी चतुर्वेदी आहे ती. भारतासारख्या शेतीप्रधान देशात शेतात मजुरी करणारी ही स्त्री आहे. वीट भट्टी आणि माथाडी कामगारावर राबणारी ही स्त्री आहे. घराघरात घरकाम करणारी मोलकरणी ही स्त्री आहे. तर चूल आणि मूल याच्याही पलीकडे जाऊन आपले स्वतंत्र अस्तित्व शोधू पाहणारी ही स्त्री आहे. नोकरी आणि घर यांचा ताळमेळ सांभाळत तारेवरची कसरत पेलवणारी ही स्त्री आहे. तर आज आपण डिजिटलाइज काळामध्ये आधुनिकतेच्या वाटचालीवर असून सुद्धा आपले पुरोगामित्व जपणारी ही स्त्री आहे. ती बंडखोर देखील आहे, ती आक्रमक सुद्धा आहे. निसर्गाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहे ती. खरंच आजची स्त्री आधुनिक आहे का? की या आधुनिकतेच्या ध्यासात आणि सुपरवुमन होण्याच्या ओघात तिच्यातलं स्त्रीत्व, तिच्यातलं निरागसत्व कुठे हरवत चाललं आहे का? की खरंच तिला तिच्या क्षमतांची जाणीव करून देण्याची गरज आहे? श्रोते हो, या सर्व विचार मंथनावर मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी ज्येष्ठ साहित्यिक, लेखिका, कवयित्री महोदया नीरजा यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार सगळ्यांना आणि भावना मॅडमना खूप खूप धन्यवाद. खूप लांबलचक ओळख करून त्यांनी दिलेली आहे. त्यातल्या काही फक्त एक दोन गोष्टी, माझा तो आधीच अल्पपरिचय असल्यामुळे. तळ ढवळताना हे सदर मी 2019 मध्ये लिहित होते. आता त्याचं पुस्तक येईल लवकरच. आणि ग्रंथालयाच्या विश्वस्त पदावरून आणि साने गुरुजी स्मारकाच्या विश्वस्त पदावरून पायउतार झालेले आहे. पण साने गुरुजी स्मारकाच्या अनुवाद सुविधा केंद्राचं अध्यक्षपद सध्या भूषवते आहे. एवढेच थोड्याशा बदल. सुरुवातीलाच मी आपल्या कॉलेजच्या प्राचार्या नाईक मॅडम, सुप्रिया नाईक आणि महेश पाटील सर या दोघांचाही आभार मानते की मला ह्या व्याख्यानमालेसाठी त्यांनी बोलण्याची इथे संधी दिलेली आहे. डॉक्टर वाना बेडेकर स्मृती व्याख्यानमाला अनेक वर्ष तुम्ही चालवता आहात आणि अनेक दिग्गज ह्या व्याख्यानमालेमध्ये येऊन गेलेले आहेत, हे याची मला कल्पना आहे. आज त्यांच्या पंक्तीमध्ये बसण्याचा मान तुम्ही मला दिलेला आहात आणि मुख्य म्हणजे तुमच्याच कॉलेजच्या एका विद्यार्थिनीला तुम्ही इथे बोलावलंय. ही गोष्ट सुद्धा मला खूप आनंद देणारी आहे. एक माझी विद्यार्थिनी म्हणून आता माझा इथे उल्लेख केला सुप्रिया मॅडमनी आणि इतका गोष्टी आठवल्या ह्या सगळ्या कॉलेजच्या. 1977 ते 80 81 पर्यंत मी ह्या कॉलेजमध्ये होते. 80 पर्यंत होते आणि ते 3 वर्ष जी गेलेली आहेत ती माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाची वर्ष यासाठी होती की इथेच माझ्या लेखनाला सुरुवात झाली होती. ह्या कॉलेजच्या आवारातच मला वाटतं पहिले धुमारे जे फुटलेले होते ते इथेच फुटलेले आहेत लेखनाला आणि त्यामुळे ह्या कॉलेजशी एक वेगळ्या प्रकारचं, एक वेगळं नातं माझं आहे. म्हणजे तो सगळा परिसर आता खूप बदललेला आहे. 80 सालातला सगळा परिसर, त्या खाडीच्या बाजूची ती सगळी जागा, तो सगळा एक तो ॲम्बियन्स होता कॉलेजचा, तो सगळा ॲम्बियन्स, सगळे वर्ग आमचे, शिक्षक तिकडचे, ह्या सगळ्यांची आज खूप आवर्जून मला आठवण होते. मला वाटतं एक विद्यार्थी जेव्हा आपल्याच कॉलेजमध्ये, आपल्याच महाविद्यालयात किंवा आपल्याच शाळेत जातो आणि बोलतो, तेव्हा त्याच्या ज्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना आनंद झालेला आहे की आपली विद्यार्थिनी इथे आलेली आहे, त्यापेक्षा जास्त आनंद मला झालाय की आपल्याच महाविद्यालयात जिथे आपण शिकलो, ज्या बेंचवर आपण बसलेलो, त्याच महाविद्यालयात आज प्रत्यक्षपणे मला येता येत नाहीये, पण तरीही तिथे येणं आणि तिथला तो अनुभव घेणं हा मी एक अनुभव मी घेतलेला आहे. तिथे कॉलेजमध्ये येण्याचा अनुभव मला आठवतंय. लोकसत्ताने मला वाटतं कधीतरी 15-1 वर्ष झाली असतील, 15-20 वर्ष आता. त्यावेळेला त्याने एक त्यांच्या लोकरंगाच्या की चतुरंगाच्या पुरवणीतच त्यांनी एक उपक्रम चालू केला होता. त्यांनी सेलिब्रिटीज ज्या कॉलेजमध्ये, ज्या शाळेमध्ये शिकलेले आहेत, तिथे जाऊन ते त्यांना त्यांच्या ज्या वर्गात बसलेले आहेत, ज्या बेंचवर बसलेले आहेत, तिथे त्या बेंचवर त्यांचे फोटो काढायचे आणि मग त्याच्याविषयी लिहायचे. त्यावेळेला मला आठवतं की मी लोकसत्तेच्या निमित्ताने आपल्या कॉलेजमध्ये आले होते. तर त्यावेळेला मी कॉलेजच्या त्या पायरीवर परत येऊन बसले, त्यावेळेचा जो एक ते त्या भावना होत्या माझ्या, त्या खूप वेगळ्या होत्या
त्या वर्गात जाऊन माझा त्याने फोटो काढला होता, ज्या बेंचवर बसून मी लेक्चर्स अटेंड केली होती. आणि मी ज्यावेळेला 80 मध्ये होते त्यावेळेला प्राचार्य मुळगावकर सर इंग्रजीचेच तिथे होते आणि खूप आयत्या वेळेला मी तिथे ऍडमिशन घेतलं होतं. मला आठवतं मी आधी झुनझुनवाला कॉलेजमध्ये होते. म्हणजे मी कॉलेजेस खूप केले आणि तुम्हाला आता सांगायला हरकत नाही, काही ना काही निमित्ताने म्हणजे पहिल्यांदा मी 11वीला सोमय्या कॉलेजमध्ये होते. आधी सर्वोदय शाळा घाटकोपर, मग झुनझुनवाल्याला 1 वर्ष 12वीचे होते. कारण आमची पहिलीच बॅच होती मला वाटतं नवीन अभ्यासक्रमाची 75 नंतर आलेली. त्यामुळे त्यावेळेला सलग 11वी 12वी कोणत्याच कॉलेजमध्ये नव्हतं. त्यामुळे सोमय्यामध्ये मी विनय मंदिरमध्ये 11वी केलं, 12वीला झुनझुनवाल्याला आणि तिथे मी इंग्रजी घेतलं आणि आयत्या वेळेला मला सांगितलं जुलै महिन्यामध्ये की तुम्हाला आमच्याकडे इंग्रजीला पुरेशी मुलं नसल्यामुळे आम्ही तुम्हाला इंग्रजी देऊ शकत नाही. आणि इंग्रजीमध्येच मला MA करायचं, सॉरी BA करायचं होतं त्यावेळेला. त्यामुळे मग मी काय करावं आयत्या वेळेला आणि त्यावेळेला मग बेडेकर कॉलेजमध्ये गेले आणि मुळगावकर सरांना भेटल्यानंतर मुळगावकर सरांनी अक्षरशः म्हणजे यू आर वेलकम म्हणून सांगितलं की त्यांना सुद्धा इंग्रजीसाठी मुलं हवी होती. त्यांच्याकडे फक्त 5 मुलं होती आणि मी 6वी तिथे गेली आणि आम्ही 6 मुलांनाच फक्त आम्ही स्पेशल इंग्रजी घेतलेली 6च मुलं होतो त्यावेळेला आणि आम्हाला 6ही जणांना त्याला शिकवणारे अतिशय दिग्गज सर होते. रोज मॅडम त्यावेळेला होत्या मला आठवतं. मुळगावकर सर तर होतेच आणि मुळगावकर सरांनी नंतर मी MA ला पुणे विद्यापीठामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये मी ज्यावेळेला युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटमध्ये MA केलं त्याला मुळगावकर सर तिकडे मीटिंगसाठी यायचे. त्याला मला खास नोट्स वगैरे घेऊन यायचे ते इंग्रजीच्या. म्हणजे हे इतक्या छोट्या छोट्या भावनिक आठवणी आहेत त्या कॉलेजच्या. प्रभाकर नाही, अत्रे सर त्यावेळेला आम्हाला शिकवायला होते. ते नंतर ज्युनियर कॉलेजला गेले. 1च वर्ष त्याने आम्हाला शिकवलं होतं. पण ते अत्रे सर मला आजही भेटतात. म्हणजे आता परवा एका डोंबिवलीला मी कार्यक्रमाला गेले होते आणि अत्रे सर मला तिथे भेटले. सांगायचं हेच की आतापर्यंत जिथे-जिथे म्हणजे मी शाळेमध्ये झुनझुनवाल्याला, सोमय्याला आणि पुणे विद्यापीठामधील मराठी डिपार्टमेंटमध्ये अनेकदा कार्यक्रमासाठी गेले आणि त्यावेळेला तो जो अनुभव होता आपल्या कॉलेजमध्ये, आपल्या त्या परिसरामध्ये जाण्याचा, तो एक अनुभव आज पुन्हा एकदा फक्त बेडेकर कॉलेज राहिलं होतं माझं, जिथे मी एक आज पाहुणी म्हणून इथे आलेली आहे. पाहुणी नाही, घरचीच आहे, तुमचीच सगळ्यांची. त्यामुळे तो एक आनंद मी तुमच्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करते. इथे आज सगळी ऐकणारी मुलं जी असतील, सगळे प्राध्यापक असतील, त्यांना कदाचित हे खूप छान वाटेल आणि मुलांना एक आश्वासक सुद्धा वाटेल, की एक अशा प्रकारची भविष्यामध्ये आपण आपल्या महाविद्यालयामध्ये जाऊ शकतो काहीतरी होऊन, ह्याचा एक आनंद किंवा ह्याची एक म्हणजे त्यांना कल्पना येऊ शकेल. हे सुद्धा मला इथे आवर्जून सांगावसं वाटतं. दुसरी गोष्ट ह्या कॉलेजच्याच जे वार्षिक निघतं, त्याच्यामध्ये माझी पहिली कथा आणि पहिली कविता प्रकाशित झालेली आहे. म्हणजे प्रकाशनाचा मान सुद्धा तुमच्या कॉलेजलाच आहे. पहिलं प्रकाशन माझं जे काही झालेलं आहे, ते तुमच्या कॉलेजमध्येच झालेलं आहे. आणि मला बक्षिसं मिळालेली होती. कथांना त्यावेळेला माझ्या दोन्ही वर्षी सलग SYला आणि TYला मला बक्षिसं मिळाली होती आणि त्यावेळचे कुलगुरू डॉक्टर राम जोशी यांच्या हस्ते तो पुरस्कार पारितोषिक ते मिळालं होतं. तो आनंद खूप वेगळा होता आणि कदाचित त्या कॉलेजनेच काही भागवत मॅडम सारख्या मराठीच्या मॅडम होत्या तिथे, सहस्त्रबुद्धे मॅडम होत्या, केंदुरकर सर होते. ह्या सगळ्यांनी एक वेगळ्या प्रकारचा माहोल जो निर्माण केला, त्याची जी बीजं रुजली माझ्यामध्ये, लिखाणाची बीजं रुजली, त्यासाठी मी आता ह्या कॉलेजच्या वास्तूला, हे कॉलेज स्थापन ज्यांनी केलं, त्या बेन बेडेकर आणि वाना बेडेकरांच्या स्मृतीने जी व्याख्यानमाला चालते, त्या सगळ्यांना मी सुरुवातीला अभिवादन करते आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते. आजचा विषय मला वाटतं भावना मॅडमनी सुरुवातीलाच आपल्याला थोडीशी कल्पना दिली आहे. त्यांनी इतकी उदाहरणं दिलेली आहेत. आजच्या ज्या सगळ्या कर्तबगार स्त्रिया आहेत, त्यांच्याविषयी त्या बोललेल्या आहेत. एवढंच नाही तर इतिहासामध्ये सुद्धा आपली जी काही नावं आहेत स्त्रियांची, या स्त्रियांविषयी सुद्धा आपण नेहमी बोलत असतो, की भारतातली स्त्री ही खूप कर्तबगार आहे. तिची सगळीकडे पताका आज आपल्याला दिसते आहे. तिचा झेंडा तिने रोवलेला आहे आणि तो फडकवते आहे. एवढंच नाही तर ज्या क्षेत्रामध्ये म्हणजे आज क्रीडा क्षेत्र असू दे, जी नावं आता भावना मॅडमने घेतले, मग ते सांस्कृतिक क्षेत्र असू दे, राजकीय क्षेत्र असू दे, सामाजिक क्षेत्र असू देत, साहित्यिक असू देत किंवा क्रीडा क्षेत्र असू देत,
किंवा विज्ञानाचं क्षेत्र असू देत, अनेक ठिकाणी आज स्त्रिया कर्तबगार झालेल्या आहेत आणि अगदी बिझनेसमध्ये सुद्धा आपल्याला अनेक नावं अशी दिसतील की ज्यामुळे आपण म्हणू की बाई खरोखरच सक्षम झालेली आहे आणि कर्तबगार झालेली आहे. पण आपण ज्यावेळेला स्वतःला, आता ही नावं काही मोजकी आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे इतक्या कोटींचा आपला देश आहे, त्यातली 50% नसली तरी थोडी कमी आहे, म्हणजे एक 50% पेक्षा कमी संख्या असते स्त्रियांची. तरी एवढ्या स्त्रिया आज भारतामध्ये आहेत. यातल्या किती स्त्रिया खरोखरच सक्षम आहेत? यातल्या किती स्त्रिया खरोखरच आज आधुनिक आहोत म्हणून ठामपणे सांगू शकतात? आणि मुख्य म्हणजे आधुनिकतेची व्याख्या काय आहे आपली? आपण खरोखरच, मला असं नेहमी वाटतं की आपण आधुनिक होणं म्हणजे काय म्हणतो आहोत? आपला बाहेरचा पेहराव बदललेला आहे म्हणून आपण आधुनिक आहोत. शिक्षणामुळे आपण सुशिक्षित झालेलो आहोत, नोकरी करायला लागलो आहोत. 9वारीतून 5वारीत आलो आहोत आणि 5वारीतून आता आपण सलवार कमीज आणि जीन्समध्ये गेलेलो आहोत. किंवा स्वयंपाकघराबाहेरचं जग पाहायला लागलो आहोत. हां. म्हणून आपण आधुनिक झालेलो आहोत का? हा विचार आपल्याला करायला पाहिजे. स्वतःला शोधू पाहणारी, करिअर करताना आपला असा एक स्वतंत्र विचार करणारी आणि रुजवणारी, जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा आपले निर्णय, म्हणजे जेव्हा जेव्हा हवेत तेव्हा आपले निर्णय स्वतः घेणारी, कोणावरही अवलंबून न राहणारी, प्रत्येक प्रक्रियेमध्ये आपल्याला सिद्ध करू पाहणारी स्त्री म्हणजे आधुनिक स्त्री आहे का? म्हणजे मला ह्या 2 प्रकारच्या ह्याच्यामध्ये व्याख्यांमध्ये आपण कुठल्या व्याख्यांमध्ये नेमकं स्त्रीला बसवणार आहोत? एक उत्कृष्ट आई होणं, एक उत्कृष्ट गृहिणी होणं, एक उत्कृष्ट करिअर वुमन होणं, म्हणजे आपण आधुनिकतेकडे चाललेलो आहोत का? अनेक गोष्टींची या चर्चा आपण आज व्याख्यानाच्या निमित्ताने इथे करणार आहोत. म्हणजे मी ज्यावेळेला एक स्त्री म्हणून जन्माला येते, तेव्हा माझं प्राक्तन काय असतं नेमकं? मला काय सांगितलं जातं माझ्या घरामध्ये? मला कसं वाढवलं जातं? कोणत्याही घरामध्ये. आज कदाचित वाढवण्याच्या पद्धती थोड्या बदललेल्या आहेत. आज इथे बसलेले सगळे जे प्राध्यापक आहेत त्यांच्या घरचं वातावरण कदाचित वेगळं असेल आणि ते असंही म्हणतील की आम्ही तर आधुनिकच आहोत विचाराने आणि खरंच काहीच बदल, म्हणजे बराच बदल झालेला आहे. पूर्वीसारखं आता काहीच राहिलेलं नाही. असं सगळे म्हणू शकतील. अगदी मुलं सुद्धा ही शिकणारी आहेत ती म्हणू शकतील. पण हे जे बदल झालेले आहेत ते प्रत्येक घरात खरोखरच झालेले आहेत का? ते मुळापासून झालेले आहेत का? आणि जर ते खरोखरच झालेले असतील तर आजही आपल्याला का भांडावं लागतंय? आपल्याला काय एक दिवस 8 मार्च सारखा दिवस बाईचा दिवस म्हणून साजरा करावा लागतोय? पुरुषांसाठी असा कोणता आपण दिवस ठेवलाय का? कारण वर्षाचे 365 दिवस हे आपल्याकडे पुरुषसत्ताक व्यवस्थेतल्या पुरुषाचे असतात. पण बाईसाठी एक दिवस आपल्याला ठेवावा लागतोय. कारण इतर दिवशी ती कायम दुय्यम स्थानावर असते. आपण एक संपूर्ण जगाचा इतिहास जरी बघितला ना, हे बघा मी भारताबद्दल बोलत नाही, जगाचा जर इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की कुठेही, अगदी तुम्ही युरोपमध्ये गेलात, अमेरिकेत गेलात किंवा दक्षिण एशियाई कंट्रीजमध्ये गेलात, तरी तुमच्या लक्षात येईल की सगळीकडे बाईला हे कायम दुय्यम स्थान दिलेलं आहे. आणि हे माहीत असूनही, म्हणजे आपल्याला नेहमी आमच्याकडे, तुम्ही सगळे इथे सायकोलॉजीच्या, सोशिओलॉजीच्या सगळ्या शिकवणाऱ्या शिक्षिका आणि शिक्षक इथे असतील आणि सगळ्यांना माहिती असेल की फ्रेंच विचारवंत सिमॉन द बोवार हिने म्हटलेलं आहे की वन इज नॉट बॉर्न अ वुमन, वन इज मेड वुमन. ती जन्मताच बाई नसते तर तिला बनवलं जातं बाई. हे कोणत्या अर्थाने पुरुष सुद्धा, माझं म्हणणं आहे की कोणीही पुरुष किंवा बाई जैविक दृष्ट्या जन्माला येतं. बायोलॉजिकली आपण पुरुष असतो, बायोलॉजिकल आपण स्त्री असतो, पण सामाजिक दृष्टीने आपल्याला एक वेगळं लिंगभान दिलेलं असतं. म्हणजे लिंग भाव आपल्याला चिटकवलेला असतो. म्हणजे मग तू आता स्त्री म्हणून जैविक दृष्ट्या बनलेली आहेस, ते तुझं स्त्रीलिंग आहे, पण सामाजिक स्त्रीलिंग काय आहे किंवा स्त्री भाव काय आहे, लिंग भाव काय आहे, तो समाज ठरवत असतो आणि तो पूर्णपणे ह्या समाजाने ठरवलेला आहे. आणि तो, जसं मी म्हटलंय की जगातल्या सगळ्याच व्यवस्था, जगातल्या सगळ्या समाज व्यवस्था ह्या पुरुष सत्ताक व्यवस्था आहेत. कुठेतरी आपल्याला आदिवासी समाजामध्ये किंवा अगदी
जे आजही प्राचीन गोष्टी मानता आहेत, किंवा अगदी आपल्या देशामध्ये सुद्धा तुम्ही नॉर्थ ईस्टला गेलात तर तिकडे मणिपूरमध्ये वगैरे मातृसत्ताक पद्धत होती, केरळामध्ये सुद्धा होती. पण ह्या काही थोडी अपवादात्मक उदाहरणं आता शिल्लक राहिलेली आहेत. सगळ्याच समाज व्यवस्था आता पुरुषसत्ताक व्यवस्था झाल्यात. आणि ह्या सगळ्या व्यवस्थांमध्ये आपल्या लक्षात येईल की बाईला, जे मी म्हटलंय की कुठेही तिच्या सक्षमतेचा किंवा तिच्या ज्या काही शक्यता आहेत निर्माण करण्याच्या शक्यतांना सुद्धा मानलं गेलं नाही. म्हणजे बघा, तुम्ही जर बायबल वाचलं किंवा आपल्या सगळ्या ज्या काही पुराण कथा आहेत किंवा हिंदू जे काही वैदिक संस्कृतीमधनं आलेलं लिटरेचर आहे, त्या ज्या काही लोककथा आणि पुराण कथा आहेत, याच्यामध्ये सुद्धा बाईला ह्या सृष्टीच्या निर्माती म्हणून सुद्धा महत्व दिलेलं नाही. हे आपल्याला बायोलॉजिकली प्रत्येकाला माहित आहे की जन्म देणारी ही बाईच असते. सर्जन हे बाईकडे आहे, पुरुष हा बीज रोवणारा आणि बाई ही निर्माण करणारी आहे. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण तरीही बायबलमध्ये देवाने पृथ्वी निर्माण केली आहे, देवाने जग निर्माण केलेले आहे, देवाने ऍडमला निर्माण केलं आणि मग त्याला कंपनी द्यायला म्हणून मग ईवला निर्माण केलं. आणि नंतर त्या दोघांना जेव्हा त्यानंही सांगितलं की तुम्हाला ज्ञान व्हायला नको, त्यांनी त्याच्या खुशीसाठी सगळं केलं. आणि जेव्हा त्यांनी ते ज्ञानाचं फळ खाल्लं, सफरचंद, त्याच्यानंतर देव रागावला आणि त्यांना दोघांना त्यांना त्या भावना आल्या, सगळ्या लैंगिक भावना आल्या आणि मग बाकीची निर्मिती सुरू झाली. म्हणजे पहिला निर्माता कोण आहे? तर पुरुष देव आहे, देवी नाही, गॉडेस नाही. निर्माता पुरुष आहे. आपल्याकडे सुद्धा ब्रह्माच्या नाभीतून निर्मिती झाली असं सांगितलेलं आहे, जन्माला आलेले आहे. यम आणि पहिल्यांदा यम आला, नंतर यमी आली आणि मग त्यांच्या संयोगातून पुढचं झालं. पण हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आहेत. मला सांगायचं हेच आहे की कायम हे एक दुय्यमत्व आपल्याकडे दिलेलं आहे. तर सांगण्याचं आहे की निर्मिती म्हणजे ह्या संपूर्ण जगाची निर्माती ही बाई आहे, हे सत्य सुद्धा या पुरुष प्रधान संस्कृतीने नाकारलेलं आहे. आणि आपल्याला कायम सांगितलेलं आहे की तू ह्या कुंपणामध्ये अडकलेली आहेस, तू या मर्यादांमध्ये अडकलेली आहेस आणि तुला एवढाच, तुझी भूमिका एवढीच आहे. कोणती भूमिका होती बाईची? खरं तर सुरुवातीच्या काळात शेतीचा शोध बाईने लावलेला आहे. सगळं परत तिथे सृजनाशी, शेती ही परत सृजनाशी रिलेटेड आहे, तो शोध सुद्धा बाईने लावलेला आहे. पण हळूहळू त्या शेतीचे हक्क, त्याची मालकी आणि बाईची मालकी सुद्धा पुरुषाकडे गेली. आणि ही पुरुषाकडे मालकी जाता जाता कधी पुरुष मालक झाला, त्याला खूप मोठा तो प्रोसेस असेल. हळूहळू ही पुरुष म्हणजे इतक्या वर्षांचा, हजारो वर्षांचा तो काळ आहे. आणि त्या काळामध्ये हळूहळू ही पुरुषसत्ताक व्यवस्था अगदी पक्की होत गेली ह्या संपूर्ण जगामध्ये. हे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की ह्या पुरुषसत्ताक व्यवस्थेने जे काही नियम केले त्या नियमांमध्ये त्यांनी बाईला बसवलं. आणि मी मगाशी जसं म्हटलं की भूमिका काय असणार आहे त्या बाईची, बाईला कोणत्या भूमिकेने बसवलं या व्यवस्थेने? तर फक्त प्रजनन करणे. निर्मिती कसली? तर वंश वाढवणे पुरुषाचा. कारण तो मालक झाला आणि बाई ही त्याच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यातली किंवा आपण म्हणूया की स्वयंपाकघरातली एक साधी एक किंवा एक प्रजनन करणारी स्त्री झाली, वस्तू झाली, असं म्हणूया आपण, वस्तू झाली ती फक्त त्याला मुलं देणं, त्याचा वंश वाढवणं, तिने सुंदर दिसायचंय, त्याला हवं तसं तिने जगायचंय, त्याला हवं तसं तिने वागायचंय, चार भिंतीच्या आडच तिचं सगळं आयुष्य आहे, तेच तिने जगायचं आहे. त्याला काय हवंय? बाई सुंदर दिसायला हवे तर तिने सुंदर दिसायचंय, तिने पुरुषाला रुजवायचं आहे, तिने कुटुंब सांभाळायचं आहे. ह्या सगळ्या भूमिकांमध्ये आपल्या मी ही मुद्दाम पार्श्वभूमी याच्यासाठी सांगते की ह्यातल्या अनेक गोष्टी आजही विशेष बदललेल्या नाहीत, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे कोणत्या अर्थाने मी म्हणते की काय काय तिच्याकडनं अपेक्षा केलेल्या आहेत. बघा, तिने पुरुषाला रिझवायचं आहे, त्याच्या ज्या काही लैंगिक भावना आहेत त्या तिने पूर्ण करायच्या आहेत. तिच्या भावनांबद्दल कधीही आपल्याकडे विचार केलेला नाही, कोणत्याच भावनांबद्दल विचार केलेला नाही. तिने कुटुंब सांभाळायचंय, तिने घरदार सांभाळायचंय. पुरुषांनी केवळ कर्ता पुरुष म्हणून धन कमवायचंय आणि
बाईचं रक्षण करायचंय वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये. म्हणजे तुम्ही मनुस्मृती जर वाचलीत ना, तर पहिल्या अध्यायापासून वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी तिथे सांगितल्या आहेत. पण तिसरा अध्याय आणि 9व्या अध्यायामध्ये बाईनी कसं कसं असायला हवं, बाईनी काय काय केलं पाहिजे, बाईला पहिली ओळ, पहिला श्लोक जो आहे 9व्या अध्यायातला तो आहे, न स्त्री स्वातंत्र्य मदत. बाईला कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नाही. दुसऱ्या का तिसऱ्या श्लोकात असं लिहिलेलं आहे की ती जन्मल्यावर पित्यावर, नंतर नवऱ्यावर, पतीवर आणि नंतर पुत्रावर अवलंबून असते आणि तिने तसंच राहायचं. हे सगळं सांगितलं गेलेलं आहे. आणि बाईचा जन्म वाईटच आहे. बाईनी पुत्र द्यायलाच पाहिजे. हे आजही आपल्याकडच्या स्त्री भ्रूण हत्यांचा जो एक रेकॉर्ड आहे, तो जर पाहिला तर आपल्या लक्षात येईल. आणि गावाकडे नाही बरं का, मुंबईमध्ये तर सगळ्यात जास्त स्त्री भ्रूण हत्या होतात. कारण सगळ्यांना वंश वाढवायला मुलगा हवा असतो, स्त्री नको असते. आणि आजचा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे, इथे असलेल्या सगळेजण कबूल करतील. मुलीवर खूप प्रेम करतात, बाप आई सगळेच करतात. मुलगी ही खरं तर आई वडिलांना खूप चांगलं सांभाळते, आजच्या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे. पण तरीही वंशाचा दिवा म्हणजे काय तो दिवे लावतो मला माहित नाही. मी सुरुवातीलाच काही गोष्टी क्लिअर करते. मी बोलते आहे ती पुरुष प्रधान व्यवस्थेबद्दल बोलते आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे इथे असलेल्या सगळ्या मुलांनी आणि मुलींनी सुद्धा. आपला जे आपण आधुनिकतेकडे जाणार आहोत, ते आपण पुरुषाच्या बरोबरीने एकत्र जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुरुष आणि स्त्री हे वेगळे नाही आहेत. मी जी स्त्री पुरुष समानता मानते त्याच्यामध्ये दोघंही समान हक्क असणारे हवे आहेत, असे आहेत. त्यामुळे मी जे बोलते ते आतापर्यंतच्या पुरुष प्रधान व्यवस्थेबद्दल बोलते. तर मला एवढंच सांगायचं इथे की कायम ती एक उपभोग्य वस्तू, पुरुषाच्या मालकीची वस्तू म्हणून तिच्याकडे पाहिलं गेलं. तिला एक स्वतंत्र अस्तित्व असतं किंवा स्वतःची एक ओळख असते. हे आपल्याकडे किती जणांनी मान्य केलेलं आहे. ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे, आपल्यासारखंच एक शरीर आणि मन असलेली माणूस आहे, हे हा समाज अनेकदा विसरत होता. आणि शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्याही बाईचं शोषण वेगवेगळ्या स्तरांवर होत होतं. आपण खूप भाग्यवान आहोत. मला नेहमी वाटतं की ब्रिटिश आले, त्याने आपल्यावर राज्य केलं, ही आपण पारतंत्र्यात होतो ही चुकीचीच गोष्ट होती. पण त्यांच्या सोयीसाठी का होईना त्यांनी शिक्षणाचे दरवाजे इथे अगदी जे फक्त उच्च वर्गासाठी, आपल्याकडच्या जो चातुर्वर्णातला उच्च वर्ण आहे त्याच्यासाठी शिक्षण फक्त खुलं होतं, ते ब्रिटिशांनी सगळ्यांसाठी खुलं केलं. मग ते दलितांसाठी असू देत की शूद्राहून शूद्र मानल्या गेलेल्या स्त्रीसाठी असू देत. त्यांचे एक त्या अर्थाने आपल्यावर उपकार आहेत की त्यांच्यामुळे कमीत कमी बायका, दलित शिकायला लागले, बहुजन समाजातली लोक शिकायला लागली आणि बायका सुद्धा शिकायला लागल्या. आणि त्यामुळे हा जो फरक झालाय, म्हणजे आपल्याला दिसेल की हा गेल्या 200 वर्षामध्ये किंवा 150-200 वर्षामध्ये जो काही बदल समाजात झालेला आहे, तो आपण नेहमी एकीकडे आपण सरस्वतीची पूजा करतोच, पण मला वाटतं की सावित्रीबाई फुलेंची पूजा करण्याची सुद्धा आज आपल्याला गरज आहे. कारण सरस्वती ही पुराण काळातली होती, ती विद्येची देवता होती, पण तिच्या मुलींना विद्या कोणीच देत नव्हतं ना. त्या काळातली सरस्वती ही एकटीच विद्येची देवता म्हणून तिच्याकडे बघितलं गेलंय. पण ही विद्या शिकत कोण होतं? पुरुष शिकत होते. म्हणजे सरस्वतीची पूजा विद्येची देवता म्हणून झाली, तरी विद्या मात्र पुरुषांना मिळत होती, स्त्रीला ती कधीच मिळाली नाही. खूप कमी उदाहरणं आपल्याकडे मैत्री गाडगीळ यांची आहेत, ते अगदी आधीच्या काळामध्ये. पण नंतर मनुस्मृती नंतरचा जो सगळा काळ आहे, तो हळूहळू बाईला उंबरठ्यात बंद करणारा, तिला केवळ आभूषणाने, दागिन्यांनी मढवणारा, आणि पुरुषाला सांगितलं गेलेलं आहे मनुस्मृतीमध्ये की बाई चंचल असते, तिला जर तुम्हाला कह्यात ठेवायचं असेल, मर्यादेत ठेवायचं असेल, तर तिला स्वयंपाकघरामध्ये कोंडा, तिला भांडी कुंडी धुवायला लावा, तुम्ही कमवून आणलेल्या सोन्याच्या मोहरा तिला धुवायला लावा आणि सगळ्या स्वयंपाकाचं आणि देवधर्माचं करायला लावा. त्याच्यात तिला व्यस्त केली की बाईची पावलं बाहेर पडणार नाही. ते तेव्हा सांगितलं गेले, मनुस्मृतीत हे लिहिलेलं आहे. तर हे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की हे सगळं नाकारण्याचं बळ शिक्षणामुळे आपल्याला मिळालं. आणि मग सावित्रीबाईंपासून जो प्रवास सुरू झाला, त्याला ताराबाई शिंद्यांचं तुम्ही नाव सगळ्यांनी ऐकलेलं असेल. काय खमकेपणाने त्या बाईने लिहिलंय. म्हणजे तिचं स्त्री पुरुष तुलना हे छोटा निबंध आहे तो, पण त्या काळामध्ये ज्या वेळेला म्हणजे स्त्रियांना बोलता सुद्धा येत नव्हतं, अशा काळामध्ये जे सडेतोड तिने सगळं मांडलेलं आहे, सगळ्या गोष्टी तिथे, की आम्ही बायकांनी काय करायचं ह्याच्याविषयीचे प्रश्न विचारले सगळ्या पुरुषांना, ते जबरदस्त आहे. तर हा सगळा बदल म्हणजे बायकांमध्ये क्षमता होत्या,
पण त्या दाबून टाकल्या गेल्या होत्या. आज आपण ह्या क्षमतांसकट जगतो आहोत. आज आपण आपल्या ह्या सगळ्या क्षमतांना बाहेर आणू शकलो आहोत ते ह्या 200 वर्षातल्या शिक्षणाच्या मुळे. जो शिक्षणाचा आपण म्हणूया की अक्षरांचा प्रकाश बाईला दाखवला गेला आणि त्या प्रकाशामध्ये आज आपण जगतो आहोत. पण ह्या आता मला नेहमी प्रश्न पडतो, आपण आता आधुनिकतेकडे येऊया हा सगळं झाल्यानंतर, की ह्या लोकांनी काम केलंय म्हणजे ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, महर्षी कर्वे असतील, आगरकर असतील, ह्यांनी या सगळ्या सामाजिक सुधारणा किंवा राजाराम मोहन राय ज्यांनी सतीची प्रथा बंद केली, ह्या सगळ्या सामाजिक जे काम करणारे, सुधारणा करणारे, जे समाज कार्य करणारी लोक होती, समाज सुधारक आपण म्हणतो. समाज कार्य करणारे लोक वेगळे आणि समाज सुधारणा करणारे लोक वेगळे असतात. समाज कार्य आपण शाळा उघडणं, पाणपोई काढणं, एकमेक गरिबांना मदत करणं हे समाज कार्य झालं. पण वैचारिक बदल घडवून आणणं, जो पूर्णपणे विचारांचा बदल घडवून आणणं, हे काम अनेक समाज सुधारकाने आपल्याकडे केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी आता जी नावं घेतली ती आहेत. र.धो. कर्वे असतील. र.धो. कर्वेंनी तर त्यांच्या समाज स्वास्थ्यामध्ये जे निबंध लिहिले आहेत स्त्रियांविषयीचे आणि स्त्री पुरुष समानतेविषयीचे, ते विलक्षण आहेत. हे सगळं आपल्याकडे झालं, पण ह्या सगळ्यांमधनं आजची स्त्री काय शिकली आहे नेमकी? तिने काय नेमका विचार घेतलाय ह्यांच्याकडनं? जे साहित्य निर्माण झालं, ज्या प्रकारच्या स्त्रीवादी मांडण्या झाल्या, फेमिनिझमच्या मांडण्या झाल्या, 1975 साल जेव्हा डिक्लेअर झालं, म्हणजे हे आम्हाला सुद्धा, आम्ही जेव्हा शाळेत कॉलेजमध्ये शिकत होतो ते आम्हाला काही स्त्रीवाद असतो, फेमिनिझम असतो किंवा स्त्री मुक्ती चळवळ सुद्धा मला त्यावेळेला माहित नव्हती ज्यावेळेला मी आपल्या कॉलेजमध्ये शिकत होते. पण तरीही मला काहीतरी मतं आहेत, मला काहीतरी म्हणायचं आहे, मला काहीतरी सांगायचं आहे, मला काहीतरी प्रश्न पडतायत ह्या व्यवस्थेविषयी, हे मला त्या काळामध्येच मला वाटतं कळायला लागलं होतं. मला सांगायचं हेच आहे, तर आज आपण कोणी श्रेष्ठ कनिष्ठ राहिलो आहोत का? तर पेपरवर नाही आहोत. म्हणजे आपल्या संविधानाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळ्या पातळ्यांवर, मग ती जातीच्या ह्याच्यावर असेल, धर्माच्या बाबतीत असेल किंवा लिंगाच्या बाबतीत असेल, वंश, वर्ण, वर्ग, सगळ्या बाबतीतली ही जी समानता आहे ती आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे, संविधानामध्ये आहे. पण प्रत्यक्षात ज्याला तुम्ही समाजामध्ये जाता त्याला ह्या समाजात आपल्याला ती दिसते का? आज देखील जात आपल्या मनातनं गेलेली आहे का? धर्म आपल्या मनातनं, डोक्यातनं गेला आहे का? बॅक ऑफ द माइंड कुठेतरी सतत असतो ना धर्म. माझा धर्म, त्यांचा धर्म, त्यांच्या धर्मात काय होतं, माझ्या धर्मात काय होतं, मग त्यांच्या धर्मात कशा चुकीच्या गोष्टी होतात आणि माझा धर्म किती मोठा आहे, किती ग्रेट आहे, असं आपण सतत सांगत असतो. पण आपल्या धर्मात आणि प्रत्येकाच्याच धर्मात बाईला मात्र कायम दुय्यम स्थान दिलेलं आहे सगळ्या धर्मांनी. कारण हे धर्मग्रंथ लिहिणारे सुद्धा पुरुष होते आणि त्या पुरुषांनी त्यांना हवी ती सोयीची भूमिका घेतली आणि बाईला एका बाजूला टाकलं. माझी एक कविता आहे पहिल्या संग्रहात, त्याच्यामध्ये मी असं लिहिलंय की एक मरण नावाची कविता आहे, त्याच्यामध्ये मी म्हटलंय की मनूचा मासा मी बाहेर काढेन. एक विदूषक असं आहे त्याच्यात की मरणाने हसवत राहावं विदूषकासारखं आणि हसता हसता काढावा बाहेर मनूचा मासा. मात्र यावेळेला मनूचा मासा मनूला भेट नाही द्यायचा, तो मनूच्या बायकोला भेट द्या. म्हणजे मनूने लिहिलेली मनुस्मृती ही मनूच्या बायकोने लिहिली असती तर कदाचित खूप वेगळी असते. तिने कदाचित बायकांचा विचार केला असता आणि बायकांना सुद्धा आणि खालच्या समाजातल्या, बहुजन समाजातल्या, दलित समाजातल्या, शूद्रांना सुद्धा सगळे हक्क आहेत, सगळ्या भावना आहेत, हे कुठेतरी दाखवून दिलं असतं असं मी म्हटलेलं आहे. त्याचं कारणच हे आहे की सगळे जेव्हा तुम्ही काय ज्याच्या हातात लेखणी असते ना, म्हणजे शिक्षण कोणाला दिलं गेलं? पुरुषाला. लेखणी त्याच्याकडे, ज्याच्या हातात लेखणी, आणि तेही उच्च वर्गाकडे, परत उच्च वर्णाकडे. म्हणजे ज्याच्या हातात लेखणी तो आपल्याला कन्व्हिनियंट, आपल्याला सोयीच्या अशा सगळ्या गोष्टी लिहित राहतो, आपल्याला सोयीचे कायदे करतो. जसं आज आपल्याकडे दिसतंय की ज्याचं राज्य तो सोयीचं राज्य करतोय, ज्याला सोयीच्या गोष्टी करतोय, मग त्या आर्थिक असतील, राजकीय असतील, सामाजिक असतील, ते सगळीकडे होतं. हे सगळ्या सत्ता जे हातात आली तुमच्या ना, की मग सत्तेचा दुरुपयोग होतो. उद्या बाईच्या हातात सुद्धा सगळी सत्ता आली तरी त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. तर सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की आपल्या ह्या सगळ्या जगण्यामध्ये आज आपण शिकलेलो आहोत, आज सगळ्या उच्च शिक्षित आहोत. मी उच्च शिक्षित आहे, माझ्या आजूबाजूला सगळ्या उच्च शिक्षित बायका आहेत, मोठमोठ्या कंपन्याच्या CEO आहेत, मोठमोठ्या अंतराळवीर आहेत. पण ज्या वेळेला ह्या बायका एका त्यांच्या त्या ह्याच्यातनं बाहेर पडतात तेव्हा त्या काय बोलत असतात?
आता मगाशी भावना मॅडमनी खूप चांगलं सांगितलं की बाईचं आधुनिक असणं म्हणजे नेमकं काय आहे. तिला ह्या आधुनिकतेमुळे काय दडपण आलेलं आहे का? आधुनिकतेची व्याख्या काय आहे ते आधी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आधुनिकतेमुळे दडपण म्हणजे कोणतं आहे? करिअर करणं म्हणजे आधुनिकता आहे का फक्त? तर मी म्हणेन नाही. नोकरी आणि घर सांभाळण्यामुळे होणारी तिची दमछाक ह्याच्याबद्दल भावना मॅडम बोलत होत्या. करिअर करण्याने आधुनिक होतो असं मला स्वतःला वाटत नाही. आपण शिकलो आहोत म्हणून आधुनिक होतो असंही अजिबात नाही. अनेक सुशिक्षित स्त्रियांना मी पाहिलेलं आहे, लग्न करताना जर हुंडा पद्धत असेल तर त्या हुंडा देतात. कारण त्यांचं म्हणणं आहे ती आपली रिवाज आहे, तर आपली प्रथा आहे, त्याच्याप्रमाणे ते करायला पाहिजे. त्या म्हणत नाही की मी नाही लग्न केलं तरी मी ना जर लग्न झालं नाही तरी चालेल. मी आयुष्यभर कुमारिका राहीन पण हुंडा देऊन लग्न करणार नाही. असं म्हणणाऱ्या किती बायका आहेत. हुंडा पद्धत आज प्रत्यक्ष नसली तरी त्या काळामध्ये होती आणि आजही अप्रत्यक्षपणे हुंडा घेतला जातोय. अनेक स्त्रिया लग्नाच्या बाजारामध्ये आज मी बघते. तुम्ही जर आज लग्नाच्या ह्या ज्या ॲडव्हर्टाइज पाहिल्यात विवाह संस्थांच्या, विवाह मंडळांच्या, तर तुम्हाला काय लक्षात येईल, आजही आपल्या ॲडव्हर्टाइजमध्ये कर्तव्यदक्ष, सुस्वरूप किंवा सुंदर, गोरी, स्मार्ट, घर सांभाळणारी, कुटुंब सांभाळणारी अशी बायको हवी असते. अनेक ठिकाणी असतं आणि पुरुष कसा हवा असतो? तिथे त्याला गोरा म्हटलेलं नसतं, तिथे त्याला सुंदर म्हटलेलं नसतं, तिथे कर्तव्य दक्ष त्याला म्हटलेलं नसतं, त्याला कुठेही काही म्हटलेलं नसतं. त्याचा फक्त त्याला किती पगार आहे, तो कोणत्या जॉबवर आहे, कोणत्या नोकरीवर आहे, हेच आजच्या ह्या सगळ्या जाहिरातींमधनं सांगितलं असेल. मला वाटतं या जाहिरातींकडे सुद्धा एकदा जर बघितलं ना आपण, तरी आपल्याला आपल्या ह्या संपूर्ण समाजाचा आरसा त्याच्यात दिसेल. ज्या जाहिराती आज तयार केल्या जातात, त्या जाहिरातीमध्ये सुद्धा ह्याच्यात कुठे आधुनिकता आहे मला तुम्ही सांगा? पुरुषांच्या मनात सुद्धा नाही आणि स्त्रियांच्या मनातही नाहीये. त्याला कारण हेच आहे, की बायकांच्या क्वालिटीज काय आजपर्यंत, तर त्यांचं सौंदर्य, त्यांचं दिसणं म्हणजे जे मनुस्मृतीमध्ये किंवा त्या काळाच्या समाजामध्ये होतं, की बाईनी सुंदर दिसावं, पुरुषाला रिझवावं आणि कुटुंब सांभाळावं, स्वयंपाक पाणी चांगलं करावं, इतका छान स्वयंपाक करावा आणि आपल्याकडे तर म्हण आहे, की पुरुषाच्या हृदयात शिरण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो. म्हणजे बायकांनी सुंदर स्वयंपाक करावा. पण बाईच्या हृदयात शिरण्याचा मार्ग सुद्धा तिच्या पोटातून जाऊ शकतो. पुरुष करतो का प्रयत्न चांगला स्वयंपाक करून बाईला खायला घालण्याचा? नाही. हे आपल्याकडे गृहीतच धरलेलं नाहीये. ह्या आधुनिकतेच्या ज्यावेळेला आपण गोष्टी करतो, तेव्हा नेमकी आधुनिकता काय आहे ना, हे आपल्याला अजून स्पष्ट झालेलं नाही असं मला वाटतं. मला वाटतं ज्यावेळेला आपण समानतेच्या गोष्टी करतो आहोत, राजकीय, आर्थिक सगळ्या आखाड्यांवर आज बायका सक्षमपणे काम करत आहेत. पण त्याच बायका आज जेव्हा स्त्रीला कोंडायला सुद्धा पाहतायत, म्हणजे आत्ताच इथे सिंधुताईंचं उदाहरण दिलं, पण सिंधुताईं त्यांच्या भाषणांमध्ये सांगतात ना, मुलींनी काय काय करायला पाहिजे, कपडे कोणते घालायला पाहिजेत, कोणत्या प्रकारे, म्हणजे त्या पण त्यांच्या स्त्री असून सुद्धा बाईला मागेच घेऊन जात आहेत जे पुरुष घेऊन जात होते. म्हणजे तुम्ही आजही कोणत्या पद्धतीची बाई आपल्याला हवी आहे? म्हणजे भालचंद्र नेमाड्यांची एक कविता आहे, कशा रांगोळ्या घालता तुम्ही घरंदाज व्यथांनो. हा घरंदाज व्यथांनो हा शब्द आहे ना, हा फार महत्वाचा आहे आपल्याकडे. आपल्याला बाई आजही घरंदाज पाहिजे असते. तिच्या चारित्र्य, तिचं पावित्र्य हे सगळं आपल्याला अगदी काचेसारखं हवं असतं. ह्या सगळ्या गोष्टी पुरुषाच्या चारित्र्याबद्दल आपण कधीही बोलत नाही आणि बाईचं चारित्र्य परत कशाशी जोडलेलं असतं? तिच्या शरीराशी जोडलेलं असतं. आपलं चारित्र्य खरं तर कोणत्याही माणसाचं चारित्र्य हे त्याच्या वागण्या, बोलण्याशी, त्याच्या नीतिमत्तेशी, तो भ्रष्टाचार करत असेल तर सगळ्यात भ्रष्टाचारी असलेला माणूस चारित्र्यवान कसा असू शकतो? नसतोच तो. पण आपल्या चारित्र्याच्या कल्पना आणि पावित्र्याच्या कल्पना ज्या आहेत ना, त्या शरीराशी आहेत. आजही बाईकडे वस्तू म्हणून पाहायला गेल्यामुळे सतत बलात्काराच्या घटना घडत आहेत. कोणत्या अर्थाने आपण आधुनिकतेच्या गोष्टी बोलणार आहोत? कोणत्या अर्थाने आपण ज्याला बाईला कोंडून मारलं जातंय किंवा तिला सांगितलं जातंय, की तुला नोकरी करायची तर कर, पण घर सांभाळ आणि कर. हे आपल्याकडे सांगितलं जातं अनेकदा आणि ह्याच्यामध्ये अनेकदा बायका सुद्धा सहभागी असतात. म्हणजे मी ह्या पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या बळी केवळ पुरुष आहेत असं नाही, तर बायकाही आहेत. बायका आणि पुरुष दोघही या पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या मानसिकतेमध्ये जगत आहेत आणि मग ते आधुनिक होऊ वाहणाऱ्या, स्वतःचा स्वतंत्र विचार करणाऱ्या, स्वतःला हवे ते निर्णय घेणाऱ्या आणि
तिचं करिअर ही माझी एक आयडेंटिटी आहे ना. मी आज एक लेखिका आहे, मी एका कॉलेजमध्ये शिकवते, ही माझी एक आयडेंटिटी आहे. माझी आयडेंटिटी फक्त कोणाची बायको म्हणून आहे का? मला भावना मॅडमने काल विचारलं होतं तुमची ओळख करून देताना मी मागे पुढे म्हणूनच माझी एक ओळख आहे. ही बाई म्हणून नाहीये, माझी एक व्यक्ती म्हणून असलेली ओळख जी आहे, ती ओळख मला फार महत्वाची वाटते. आणि ह्या ओळखीसाठी मला नेहमी वाटतं, की आपण सगळ्यांनी झटायला पाहिजे. आधुनिक स्त्री कोणत्या अर्थाने ती आधुनिक असेल, ज्या वेळेला तिला तिचं सत्व खऱ्या अर्थाने सापडेल आणि ती समाजाची ही पर्वा करणार नाही, की मला ह्या चौकटीत जगताना कोणत्या बंधनाचा प्रेशर घेऊन जगायला लागणार आहे. मला कोणत्या दृष्टीने हे सगळं म्हणजे करिअर करणारी बाई एखादी म्हणजे मी नेहमी उदाहरण देते इंदिरा नुईचं मुलाखत तुम्ही जर खूप पूर्वी आली होती ती आणि ती सीईओ झाली ज्या वेळेला त्याला तिची मुलाखत घेतली होती आणि त्यावेळेला ती एवढी मोठी सीईओ बाई पण ती काय म्हणाली होती ज्यावेळेला मी घरात शिरते आपण सगळ्याजणी घरात शिरते त्यावेळेला मी माझा हा मुकुट आहे ना हा सीईओ पणाचा मुकुट आहे तो मुकुट मी घराच्या बाहेरच काढून ठेवते आणि घरात शिरल्यानंतर मी गृहिणी होते. माझी आई मला सांगते की तू घरात आल्यावर हे सगळं सीईओ वगैरे आहेस ते विसरून जा पेप्सिकोची आणि तू ह्या मुलांची आई हो, नवऱ्याची बायको हो, घरात दूध संपले ते दूध आणायला जा. हे सगळं मला करायचं आहे आणि हे अभिमानाने जेव्हा मी सांगते ना की मी घरात आल्यावरती मुकुट काढून ठेवते तेव्हा मला वाटतं मी स्वतःला आधुनिक नाही म्हणणार. ह्या अर्थाने मी नाही आधुनिक. मग का मी आधुनिक आहे? मग मी आज फॉर्मल ड्रेस घालून एका मॅनेजमेंटचे सगळे निर्णय घेते आहे आणि मी दुसऱ्या बाजूला हे का गिल्ट हा अपराधी भाव सतत मनात ठेवते की कुटुंब ही माझी जबाबदारी आहे. आपल्याकडे काय झाले माहितीये पहिल्यापासून आपल्याला पुरुषांना आणि बायकांना कसं वाढवलं गेलंय पुरुषांना काय सांगितलं गेलेलं आहे की तुला कमवायचं आहे तुला या घराचा आधार बनायचा आर्थिक दृष्ट्या धन आणायचं आहे आणि हे सगळी घडी घर सांभाळायचंय. घर सांभाळायचं कोणत्या दृष्टीने माणसांना वर हुकमत ठेवायचे हे घर जोडून ठेवणं म्हणजे करता पुरुष ठेवणार. बाईनी स्वयंपाकघरी सांभाळायचं बाकीच्या सगळ्या गोष्टी सांभाळायच्या आणि आत्ताच्या काळामध्ये तुला जमलं तर तू करिअर कर तू पैसे कमव कारण तिचे पैसे सुद्धा एक सेकंडरी इन्कम म्हणूनच येत असतं आपल्या घरामध्ये. फर्स्ट इन्कम पुरुषाचंच असतं पुरुषाचंच मानलं गेलेलं आहे आपल्याकडे. बाईचं इन्कम हे फर्स्ट इन्कम मानलं गेलं नाही. जास्त पगाराची बायको सुद्धा आपल्याकडच्या मुलांना नको असते. जास्त उंची आपल्याकडे बघा किती बारीक बारीक गोष्टी आहेत उंच असलेली बायको सुद्धा नको असते. का तर पुरुषच उंच पाहिजे त्याचा पगार जास्त पाहिजे. उंचीनी शारीरिक उंचीनी आणि आर्थिक उंचीनी तो कायम मोठाच पाहिजे असं कायम आपल्याकडे सांगितलं गेलेलं आहे. व्यक्तिमत्व त्याचं त्या दृष्टीने फुलवलं गेलं पाहिजे आणि बाई कायम ह्याच्या खालच्या का नाही असं उलट होऊ शकत की बाबा बाई कमवते त्याच्यापेक्षा जास्त पुरुष कमवते आणि पुरुष घरामध्ये सगळी घरकाम करतो आहे असं होऊ शकतं. हाऊस अँड हजबंड ही कल्पना आपल्याकडे अजून तशी रुळली नाहीये. हाऊस वाईफ ही आपण सहज सांगतो मी हाऊस वाईफ आहे पण हाऊस हजबंड असणं ही सुद्धा एक मानाची गोष्ट आहे की जशी हाऊस वाईफ असते तशीच हाऊस हजबंड असायला काय हरकत आहे पण ते नाही आपल्याकडे. त्यामुळे मग आपल्याकडे काय होतं पुरुष हा कायम विचार कसला करतो म्हणजे त्याचं शिक्षण हे कमवण्यासाठी असतं त्याचं केंद्र हे फक्त कमवणं हे असतं. त्याच्या दृष्टीने लग्न ही नंतरची गोष्ट असते. बाईचं शिक्षण बाईचं सगळं जग पहिलं लग्न तिचं लग्न कसं होईल मुलीचं लग्न कसं होईल ही पहिली गोष्ट असते आणि मग तिची करिअर बघ बाई तुझ्या नवऱ्याने परवानगी दिली तर कर तू करिअर. म्हणजे ही परवानगी आजही बाईला घ्यावी लागते. अशा अनेक अपवादात्मक बायका आहेत की ज्या ह्या परवानगीच्या मी हे उदाहरण देते ते त्यात अपवाद आहेत बरं का. या स्वतंत्रपणे आणि सगळं नाकारून आणि एका कधी तर भांडून पण तयार होतात की नाही बाबा मला नाही करायचं. म्हणजे मध्ये एक केस झाली होती मला आठवतंय एक कोर्टाची केस चालू होती आणि त्याच्यामध्ये अंदमानला तिच्या नवऱ्याची बदली झाली. त्यामुळे तिचा नवऱ्याची अशी इच्छा होती की तिची इथे खूप चांगली नोकरी होती आणि अंदमानला त्याची बदली झाली तर बाईने आपल्या बायकोने इकडची नोकरी सोडावी आणि माझ्या बरोबर अंदमानला बदलीच्या ठिकाणी यावं. तर ती नाही गेली तर त्याने तिच्यावर घटस्फोटाची केस केली आणि कारण सांगितलं की ती माझ्याबरोबर येत नाही म्हणून मी तिला घटस्फोट देतोय. आता हे घटस्फोट देण्याची केस त्यांनी केली त्याची बुद्धी आपण समजू शकतो.
न्यायमूर्तींची बुद्धी कुठे गेली ते सांगा मला. त्यातल्या जजने असं म्हटलं होतं त्यावेळेला त्याचा निर्णय देताना, आणि ही खूप गाजलेली केस आहे, त्याच्यात असं म्हटलं होतं की त्या काळामध्ये, रामायणाच्या काळामध्ये, राम जेव्हा श्रीलंकेमध्ये गेला, म्हणजे लंकेत गेला, त्याला वनवासात पाठवलं, तेव्हा त्याच्याबरोबर सीता गेली होती, तर तुम्ही का जाऊ शकत नाही अंदमानला नवऱ्याबरोबर, असा प्रश्न न्यायमूर्तीने विचारला होता. कोणत्या जगात राहतो आहोत आपण? अजून रामायण काळामध्ये राहतो आहोत, अजून महाभारत काळ राहतो. महाभारतामध्ये तरी कमीत कमी मी म्हणेन अनेक बायका स्वतंत्र बुद्धीने चालू होत्या. गंगेसारखी जी स्त्री, जी संत त्याला शंतनूची बायको झाली होती पहिल्यांदा, त्याला तिने अट घातली होती की मला मूल नकोय, जर तुला मूल हवं असेल तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही. आणि झालेलं मूल तिने प्रत्येक वेळेला नदीमध्ये सोडलेलं आहे. तिला मूल नको होता. मूल न होण्याचा निर्णय त्या काळामध्ये महाभारतात ती बाई घेऊ शकत होती. किंवा सत्यवती जेव्हा शंतनूशी लग्न, सुरुवातीच्या काळातलं महाभारत बघितलं तर पुढे पुढे महाभारत हे एका काळामध्ये लिहिलं गेलेलं नाहीये. एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण, त्या काळातली जी सगळे जे आपल्याकडे महाकाव्य वगैरे आलेली, ती एका दिवशी लिहिलेली किंवा एका काळात नाही, हळूहळू त्याच्यामध्ये ऍडिशन्स झालेली आहेत. ती काळाप्रकांडी मौखिक होती खूप, आणि नंतर मग ती आपल्याकडे आली आहे, ती खूप त्याला ऍडिशन होत होत आतापर्यंतची आलेली. त्याच्यानंतर सुद्धा सत्यवतीने मी म्हंटल की तिने सांगितलेलं आहे की मला माझ्या मुलाला हक्क मिळाला पाहिजे तुझ्याशी लग्न केल्यानंतर. हे मागणं, आपल्या हक्कांसाठी लढणं, आपल्याला सत्यवती त्याला वाईट म्हणजे मला लहानपणी वाटायचं अरे बिचारा भीष्माला आता काही मिळणार नाही, सत्यवती भांडते आहे. पण मला आता जेव्हा मी तिच्याकडे पाहते तेव्हा वाटतं अरे ही बाई हक्कासाठी आपल्या लढत होती, की भीष्मासाठी तिने केलेलं आहे, पण मला माझ्या मुलांना सुद्धा हक्क मिळाला पाहिजे हे ती त्याला भांडत होती. म्हणजे हे त्या काळामध्ये सुद्धा होत होतं. आणि आजचे हे जज रामायण काळासारखे सांगतायत की तुम्ही अंदमानला का गेला. ह्या अर्थाने मी म्हणते की कोणत्या अर्थाने मग आपण किती आधुनिक आहोत? खरोखरच आपण आधुनिक आहोत का? आजच्या बायका, म्हणजे आज सगळ्या बायका ह्या सगळ्या स्वतंत्र झालेल्या आहेत. मी मध्ये तुम्हाला म्हटलं की मनुस्मृतीमध्ये असं लिहिलंय की त्यांना व्रतवैकल्य करायला लावा, उपवास तापस करायला लागा आणि त्याच्यामध्ये गुंतवा. बायका त्याच्यामध्ये एकदा गुंतल्या ना, म्हणजे अक्षरशः हे वाक्य आहे की दागदागिने द्या, वस्त्रालंकार द्या आणि चांगले चांगले त्यांना ह्या सगळ्या व्रतवैकल्यांमध्ये गुंतवा. आणि आज वर्षानुवर्ष बायका त्याच्यात गुंतल्या आहेत. आजही त्यांना दागदागिने पाहिजे असतात, भरपूर दागिने घालायला हवे असतात. चांगलं दिसणं, प्रेझेंटेबल दिसणं प्रत्येकाला हवं. जसं पुरुष दिसतो, बायको दिसते, बाई दिसते, सगळ्यांनी राहायला पाहिजे की मला नाही प्रेझेंटेबल दिसायचं असं नाही. पण ते लोडच्या लोड दागिने करा, हट्ट करा आणि त्याच्यात सजून राहायचंय. जे पुरुषाला हवं आहे, पुरुषाला म्हणण्यापेक्षा ह्या व्यवस्थेला ते हवंय. आणि ह्या व्यवस्थेने अशाच प्रकारची बाई आतापर्यंत दिली आहे आणि ते आजही ते देऊ पाहत आहेत. म्हणजे तुम्ही बघाल आजच्या ज्या सगळ्या तुमच्या मालिका चाललेल्या आहेत, आजचं जे सगळं लोकप्रिय, मी लेखनाचं म्हणत नाही, म्हणजे आता सुप्रिया मॅडमने इतकी चांगली चांगली नावं घेतलेली आहेत आपल्या मराठी लेखिकांची. मेघना पेठे असेल, कविता महाजन असेल, किंवा अगदी मल्लिका अमरशेख असेल, ह्या सगळ्या लेखिका, रजनी परुळेकर, ऋणा ढेरे, ह्या सगळ्या जणी, ह्या सगळ्या ज्या पद्धतीचं लिहित आहेत त्या सगळ्या चौकटी मोडणाऱ्या आहेत. कविता महाजन तर किती आणि मल्लिकाने असं लिहिलंय, मल्लिकाच्या एका कवितेत मल्लिकाने काय म्हटलेलं आहे की जगातल्या, शहरातल्या आणि जगातल्या बायका विचारात पडल्यात असं चित्र आवडणार नाही कुणालाच. त्या एक तर प्रियकराच्या बाहुपाशात असतात किंवा व्हीनसची असहाय्य हात तोडलेली मूर्ती असतात. बघा काय आहे ते लिहिले की शहरातल्या आणि जगातल्या बायका विचारात पडल्यात असं चित्र ह्या व्यवस्थेला नाही आवडत. बायका विचार करतायत हे, कारण विचार केला ना तर स्फोट होतील ह्या व्यवस्थेमध्ये आणि त्या खूप वेगळं जगतील. आणि ते आपल्या तथाकथित संस्कृती रक्षकांना नकोय ना. आपले मोठमोठे नेते सुद्धा म्हणतात की कुटुंब व्यवस्था, बाई बाहेर पडली आणि कुटुंब व्यवस्था मोडकळीला आली, बाई बाहेर पडली आणि घराच्या बाहेर पडली आणि घटस्फोटाचं, बाई शिक्षित झाली आणि घटस्फोटांचं प्रमाण वाढलं. का वाढलं घटस्फोटांचं प्रमाण? कारण बाई शिकली, बाई विचार करायला लागली. पण अशा बाई बरोबर राहणारे पुरुष आपण तयार करू शकलो नाहीत ना. जी विचारी बाई आहे, जी भक्कम बाई आहे, जी एफिशियंट बाई आहे, जी खूप बंडखोर बाई आहे, तिच्याबरोबर राहणारे पुरुष तयार करण्याची गरज होती. आपण पुरुषांना, मुलांना काहीच शिकवलं नाही. आपण बाईला स्त्री पुरुष समानता शिकवली. आपण स्त्रियांना सांगितलं स्त्रीवाद काय आहे, मुलांना सांगितलं नाही आपण. आजही आपल्या घरामध्ये लहानपणापासून मुलीला काय शिकवलं जातं की बाबा तुला लग्न केल्यावरती घर सांभाळायचंय, कुटुंब सांभाळायचंय, सासू सासरे सांभाळायचे आहेत. मुलाला सांगितलं जातं आपल्याकडे. मुलाला वाढवताना आपण सांगतो का तुला चांगला नवरा व्हायचाय, तुला चांगला बाप व्हायचाय, तुला चांगला जावई व्हायचंय आणि तुझ्या सासू सासऱ्यांची काळजी घ्यायची आहे त्यांच्या म्हातारपणामध्ये.
सांगितलंच नाही आपण अजूनही. कुठे आहे आधुनिकता? कुठे आहे आधुनिकता हा प्रश्न मला, म्हणजे आधुनिकतेच्या आपल्या व्याख्या ज्या आहेत, मगाशी मी जे म्हणत होते की आज ज्या सगळ्या आपल्या मालिका आहेत, हिंदी असू देत, मराठी असू देत, पाहत नाहीयेत त्या. म्हणजे आता मी अनेक दिवसात काही हे पाहिलं, पण आपण जेव्हा कधी प्रमोज बघतो, काही बघतो, काय सांगतायत ह्या सगळ्या मालिका आपल्याला? बाई किती म्हणजे तिचे छळ सगळं ते, आणि हे पूर्वीपासून दाखवलेलं आहे आपल्याकडे. आपल्याला घराबाहेर पडलेली जी बाई आहे ना, ती फक्त लेखकांनी दाखवली आहे. विवारी शिरूरकरांनी दाखवलेले आहेत तिचे प्रश्न. घराबाहेर पडलेल्या बाईच्यावर नाटकं आले, सिनेमे आले, शिकलेल्या बाईवर सिनेमा आला, आणि प्रत्येक वेळेला सिनेमांमध्ये सुद्धा ह्या शिकलेल्या बायका ह्या किंवा कधी कायम व्यायाम दाखवल्या, ज्या जास्त अशा विचार करणाऱ्या आहेत ना, किंवा मोकळेपणा, स्वैर, स्वातंत्र्य भोगणाऱ्या, स्वैर नाही म्हणणार मी, स्वातंत्र्य भोगणाऱ्या ज्या बायका आहेत, त्या बायका कायम अशा व्यायाम त्यांची वृत्ती दाखवली गेली. आणि ज्या सगळ्या सज्जन बायका आपल्या नायिका आहेत, त्या बिचाऱ्या सगळं कुटुंब सांभाळणाऱ्या, घरदार सांभाळणाऱ्या, सगळं कुटुंब सांभाळायला हवं. कुटुंब आपोआप सांभाळलं जातं जर अख्ख्या कुटुंबाने त्यांना सांभाळून घेतलं तर. कुटुंब तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून सांभाळायचं असतं ना, तिची एकटीची जबाबदारी नाहीये ती. ती नवऱ्याची पण तेवढी जबाबदारी आहे, ती सासू सासऱ्यांची आहे, मुलांची आहे, प्रत्येकाची जबाबदारी आहे. ह्या कुटुंबाची एकमेकांना सांभाळण्याची जबाबदारी असते. ही आपली एक लिंक असते ना, आपला कनेक्ट असतो एकमेकांशी. म्हणजे कुटुंबाचा कर्ता पुरुष आणि बाकी सगळं कुटुंब सांभाळणारी, त्यांचा सगळा अभ्यास करणारी फक्त बाई. म्हणजे जे चित्र आज आपण दाखवतोय, मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की सगळ्या बायकांना अत्यंतिक क्रूर दाखवतंय, त्या सतत कटकारस्थानं करताना दाखवतायत. तुम्हाला जर माहिती असेल तर फेमिनिझम शिकलेल्या मुली सुद्धा इथे असतील, मराठीच्या मॅडम तो शिकवत असतील, इंग्रजीच्या मॅडम शिकवत असतील, म्हणजे भाषेमध्ये तो शिकवला जातो. त्यांना माहित असेल की फेमिनिझम मध्ये पहिली गोष्ट जी सांगितलेली आहे की ज्यांना गुलाम असतात त्यांना त्या गुलामाला तुझं शोषण होतं हे पहिल्यांदा सांगायला लागतं, त्याला त्याचा अवेअर करायला लागतं. नाही तर गुलाम आपला तसंच आपलं आयुष्य जगत राहतो. हेच आपलं आयुष्य, हेच आपलं प्राक्तन आहे म्हणून जगत राहतो. नंतर दुसरी गोष्ट सांगितली आहे की बायकांमध्ये भगिनी भाव, जसं आपण बंधुभाव म्हणतो ना, तसं भगिनी भाव निर्माण व्हायला पाहिजे. हा भगिनी भाव निर्माण करतोय का आपण? आज बायकांचे अनेकदा आपण म्हणतो की शत्रू असतात, सासू सुनेला त्रास देते, पण ती का देते? कारण तिला कायम हे भय असतं की हा माझा मुलगा, बायको जर नीट मला तिने काय सांगितलं किंवा माझ्या मुलाने तर ती मला सांभाळणार नाही. पण सासू आणि सुनेने जर एकमेकीशी छान जमवून घेतलं आणि एकमेकींना जर सांभाळून घेतलं आणि एकमेकींचा आदर केला की आपण दोघी बायका आहोत आई, आपण दोघी किंवा मुली, आपण दोघी बायका आहोत आणि मला हे सहन करायला लागले तर तुला सहन नको करायला लागायला, तू मोकळी हो, तू मुक्त हो, तू जा बाहेर, तुला जे करायचं हे जर सासूने सांगितलं तर कदाचित त्यांच्यामध्ये भगिनीभाव निर्माण होईल. पण तो आपल्याकडे निर्माण करू दिला नाही जात. आणि मी जे म्हटलं की मालिकांमध्ये हा सगळ्या एखाद्या पुरुषासाठी भांडतात, एक पुरुष आणि त्याच्यासाठी भांडणाऱ्या 1000 बायका असतात त्या मालिकांमध्ये, तो मला हवाय म्हणून. हे कितपर्यंत चालणार आहे आणि कुठपर्यंत चालणार आहे? आपण पाहणार तोपर्यंत चालणार आहे का? नाही हे बदलत आहोत आपण. आता मध्ये एक मालिका सुरू झाली आहे, मला असं वाटतं काहीतरी घेतला वसा टाकू नये, जुन्या गोष्टी सगळ्या आपल्या सणवारांच्या गोष्टी त्या सांगतायत. कबूल आहे का? त्या मागच्या सगळ्या कहाण्या आपल्याला माहितीच पाहिजेत. त्याशिवाय आपण त्याच्यावर विचार पण नाही करू शकत आणि प्रश्न पण पडू शकत नाही आपल्याला. सगळं माहिती असल्याशिवाय आपल्याला प्रश्न नाही पडत. पण मी लहानपणी हे सगळ्या कथा वाचलेल्या आहेत. एक आटपाट नगर होतं आणि तिथे असं असं होतं, ह्या बायका होत्या, ह्यानी अशी व्रत केली. सत्यनारायणच्या पूजेमध्ये आपल्याला नेहमी सांगितलं जातं की साधूवाण्याची ती गोष्ट तुम्ही जर पूजा केली तर मग काय काय होतं, नाहीतर तुमची गलबतं आणि जहाज बुडून जातात. कोणता देव धमक्या देतो तुम्हाला अशा की तू माझी पूजा नाही केलीस तर मी तुझं जहाज बुडवून टाकेन आणि तुला देशोधडीला लावेन, तुझं सगळं कुटुंब उद्ध्वस्त करेन? कोणताही देव अशा धमक्या देत नाही. व्रतवैकल्य त्या काळामध्ये बायकांना अडकवून ठेवण्यासाठी त्यांना हे. आणि दुसरी एक गोष्ट अशी होती की आपण नेहमी म्हणतो की मंगळागौर असेल, हळदी कुंकू असेल, त्यांना निमित्त मिळायचे एकमेकींना भेटायची, कारण त्या घरातनं बाहेरच पडत नव्हत्या, म्हणून त्या निमित्ताने ते एकत्र भेटत होत्या. आणि मंगळागौरीची आणि हळदी कुंकू त्यांची गाणी सुद्धा पाहिलीत तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यामध्ये इनडायरेक्टली हसत हसत सासूला किंवा त्या सासूरवासाबद्दल बोलत होत्या. कारण तो एक त्यांचा व्यक्त होण्याचाच एक मंच होता त्यांच्यासाठी. नाहीतर त्यांना कुठलंच एक व्यासपीठ नव्हतं, त्यांना कुठलाही मंच नव्हता व्यक्त होण्यासाठी, म्हणून त्या अगर होत्या. पण आता दिवस बदललेत ना, आता आपण शिकलोय, आपण बाहेर पडलो आहोत. का आपण हरतालिका करायच्या आणि सांगायचं की मला चांगला नवरा मिळू देत म्हणून मी हरतालिका करते? पुरुषाला चांगली बायको नको असते का? हवी असते ना, त्यालाही हवी असते, पण तो नाही ना करत एखादा व्रत.
एखादा बागवान सारखा चित्रपट येतो त्याच्यामध्ये करवा शरदला तो नवरा सुद्धा ती पूजा करतो. आता मी परवा एक कुठेतरी एका फेसबुकवर एका मुलांनी टाकलं होतं, त्यांनी लग्न केलं ना त्याला त्याने हाताला मंगळसूत्र बांधून घेतलं. माझी बायको गळ्यात मंगळसूत्र घालते, मी सुद्धा आता तिच्याशी बांधलो गेलोय. पण त्याला इतकी त्याच्यावर टीका आली आणि ट्रोल केलं त्याला. तरुण पोरगा आत्ताच्या जगातला. ही पोरं विचार करतायत, ही मुलं सुद्धा विचार करतायत ना, फार खूप चांगला. ह्याला मी म्हणेन की आधुनिक विचार करणं आहे. म्हणजे आपण अजूनही वटपौर्णिमा करणार. म्हणजे मी माझ्या एका सावित्री नावाच्या कवितेमध्ये असं लिहिलंय की आम्ही पाचोळा ह्या जुनाट वृक्षाच्या, वडाच्या वृक्षाचा सावित्रीला प्रश्न केलेत की बाई किती घातले असतेस प्रदक्षिणा जर जाळलं असतं तुला तुझ्या बापाच्या राज्यासाठी नवऱ्याने, आणि काय तुला तोंडावर डागलं असतं तर काय केलं असतंस तू, घातल्या असतास का प्रदक्षिणा, एवढा नवरा मारतोय तरी. तर आम्ही पाचोळा ह्या जुनाट वृक्षाचा बांधला जातो आहोत पुन्हा पुन्हा हजारो नात्यांनी आणि जुन्या धाग्यांनी. आणि असं लिहिलंय की जन्मोजन्मी त्यांच्याच नावाचे टिळे नावं लावत शृंगारतो स्वतः. म्हणजे आम्ही आम्हाला शृंगारतोय त्यांच्या नावाचे टिळे लावत. म्हणजे माझ्या नावापुढे माझ्या नवऱ्याचं नाव पाहिजेच, माझ्या नावाच्या आधी सौभाग्यवती पाहिजेच. का पाहिजे माझ्या नावाच्या आधी सौभाग्यवती? म्हणजे त्याच्याशी लग्न झालं म्हणून मी सौभाग्यवती का? बघा आपल्या पत्रिकेमध्ये सुद्धा कसं असतं, ची सौ का आपण मुलीच्या मागे लिहितो आणि मुलांच्या मागे फक्त चिरंजीव असतं. मुलीच्या मागे का चिरंजीव नसतं? फक्त चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी, म्हणजे तिची आकांक्षा आहे सौभाग्यवती होण्याची. हे सौभाग्यवती लावणं सुद्धा आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा ह्या संपूर्ण पुरुष सत्ताक व्यवस्थेची खेळी आहे, गेम आहे. आपल्याला अशा पद्धतीने अडकवून ठेवायचं आणि आपल्याला ते बरं वाटतं. मी अनेक ठिकाणी हे सगळे मी गोष्टी कशा आपण हळूहळू बघत जातो ना, त्याच्यातनं करायला लागले. मी हळदी कुंकू नाही घेत कारण मला वाटतं की विधवा बायकांना का नाही देत हळदी कुंकू. लहानपणी तुम्ही कुंकू लावत असताना मग एका क्षणाला तुमचा नवरा गेल्यानंतर अचानक तुम्हाला कुठेतरी होतं की नाही ह्याच्यावर माझा हक्क नाही, माझा फुलांवर हक्क नाही, माझा मंगळसूत्रावर हक्क नाही, माझा कुंकवावर हक्क नाही. का नाही हक्क माझा? जे मी पूर्वीपासून सगळं करते तो एका माणसाच्या जाण्याने सगळं बाद होऊन जातं माझ्या आयुष्यात. म्हणजे माझ्या आयुष्य, माझं सौभाग्य हे सगळं त्याच्यावर अवलंबून. आज मी असं म्हणजे माझ्या नवऱ्याला नेहमी म्हणते की तो पण सौभाग्यवान आहे ना, की बाबा माझ्यासारखी चांगली बायको त्याला मिळालेली आहे. तर तो पण सौभाग्यवान आहे. तो लावतो का सौभाग्य सो अँड सो? नाही लावत. सौभाग्यवान सो अँड सो नाही लावत पुरुष. कोणी लावणार नाही. इथे असलेले आपले सगळेच सौभाग्यवान महेश पाटील सर असं नाही लावणार ते. सौभाग्यवती मला लावायला लागतंय की हे सुद्धा मी जे म्हटलंय की ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्यामध्ये डीएनए मध्ये आता गेलेल्या आहेत आणि आपण त्याचा विचार न करता त्या बदलण्याचा जो प्रयत्न आहे तो नाही करत आहोत. ह्या सगळ्या गोष्टींचा व्रतवैकल्यांमध्ये अडकवून ठेवायचं तुम्हाला म्हणजे मुलांच्या अभ्यासासाठी, त्या घराच्या सुखशांतीसाठी, धनदौलतीसाठी, चांगला नवरा मिळावा म्हणून, तो टिकावा म्हणून, अशी वेगवेगळी व्रतवैकल्य आपण आयुष्यभर करत राहायची. हे का करत राहायचं असा मला नेहमी प्रश्न पडतो. मला मी जेव्हा हे करत नाही ना त्याला मी असं म्हणते की मी आधुनिकतेकडे जाते आहे. माझी वाटचाल आधुनिकतेकडे होते. आधुनिकता म्हणजे एक वेगळा आधुनिक प्रोग्रेसिव्ह विचार घेऊन जगणं. फक्त शिकणं, नोकरी करणं, बाह्यरूप बदलणं म्हणजे आधुनिकता नाही. आधुनिकता ही त्याच्या पलीकडे जाणारी गोष्ट आहे. भावना मॅडम मला वेळ सांगा कारण मी जर बोलत गेली तर अशी खूप बोलत जाईल. अजून किती मिनिटं आहेत माझ्याकडे? वेळ आहे मॅडम असं. ओके. तर मला सांगण्याचं हेच गोष्ट होतं की परंपरेने ज्या आपल्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यामध्ये आता आपण अडकून न पडता, म्हणजे आपल्या समाज सुधारकांनी अनेक परंपरा मोडल्या, परंपरा मोडण्याचा प्रयत्न केला. बालविवाहासारखे प्रकार असतील, सतीचे प्रकार असतील, हे सगळे त्यांनी मोडले ना आणि ते पुरुषांनी केले आपल्यासाठी. मग बायकांना त्यांचं कर्तव्य नाही आहे का की ह्या परंपरा, ही कर्मकांड मोडा. परंपरा म्हणजे काय असतं शेवटी? आपण संस्कृती म्हणतो ना, संस्कृती प्रवाही असते, ते डबकन असतं. संस्कृती बदलत 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 इथपर्यंत आलेली आहे की नाही? म्हणजे जी भाषा ज्ञानेश्वर बोलत होते म्हणजे भाषेमध्ये सुद्धा प्रवाही पण असतं, ती सुद्धा बदलते, तिच्यावर वेगवेगळे संस्कार होतात आणि ती एका आपण आज म्हणतोय ती आजची मराठी आहे, ती आधुनिक मराठी आणि प्राचीन मराठी त्यावेळची आहे. तसंच त्या काळामध्ये जे जे चांगलं आहे ते आपण टिकवायलाच हवं, त्याबद्दल प्रश्न नाही. म्हणजे आता समजा मी दसऱ्याच्या दिवशी सगळी पुस्तकं पुजते, ही गोष्ट मला महत्वाची का वाटते? कारण ती पूजा जी आम्ही करतो आहोत ती प्रातिनिधिक कोणत्या अर्थाने आहे की मी म्हणजे विचारांची पूजा करते आहे, ते मला जास्त महत्वाचं वाटतं आहे.
पण ज्या वेळेला आपण आंधळेपणाने या सगळ्या गोष्टी करत असतो, ह्या गोष्टी म्हणजे घेतला बसा टाकू नको, तो टाकलास तर काय काय होऊ शकतं, तुझ्यावर कसं दारिद्र्य येऊ शकतं, तुझं सगळं घर कसं, हे सगळी भय आपल्या मनामध्ये निर्माण केलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारे. आपण सगळीच जण इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भया असुरक्षिततेखाली जगत असतो ना, की त्यामुळे आपल्याला हे सगळ्या गोष्टींची गरज लागत असते. शेवटी कितीही वटपौर्णिमा केली तरी नवरा जगणार तेवढाच जगणार, किंवा मी जगणार तेवढीच जगणार, त्याला काही अर्थ नसतो. त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण विचार करू की आम्ही जगताना एकमेकांना किती आनंद देणार आहोत, आम्ही जगताना एकमेकांचा किती विचार करणार आहोत, आम्ही दोघं एकमेकांबरोबर जगताना एकमेकांचा किती आदर सन्मान करणार आहोत, आणि तो करताना एकमेकांच्या आनंदासाठी किती जगणार आहोत, हा विचार करणं ना, हे मी म्हणेन मग अशा प्रकारचा विचार हा महत्वाचा ठरतो जगण्यापेक्षा. तुम्ही नेहमी आपण म्हणतो की थोडंसं जगा, जे क्षण एक पुरे प्रेमाचा असा म्हटलेलं आहे आपल्या कवीनी, थोडं जगा, पण ते अशा प्रकारचं एकमेकांना समजून घेऊन एकमेकांसाठी जगणं हे आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे फक्त आपण आपल्यासाठी जगतो आणि बाई ती एकटी बिचारी सगळ्यांसाठी जगण्याच्या प्रयत्नात ओढग्रस्तपणे आयुष्य काढत असते. मग तिला तिकडे ऑफिसमध्ये गेल्यानंतर मुलगा आजारी घरी असेल किंवा मुलगी आजारी असेल तर तिला बरं आहे का, नाही आहे का, किती 10 वेळा ती फोन करणार. मी आणि हे नेहमी म्हणते की स्त्रीमध्ये केवळ मातृत्व असतं नाही, पुरुषांमध्ये सुद्धा, हे इथे असलेले पुरुष सगळे चांगले बाप असणार ह्याची मला कल्पना आहे. सगळ्यांमध्ये मातृत्व असणार. आपण त्याला मातृत्व हा शब्द दिलेला आहे फक्त. मातृत्वाची जी संकल्पना आहे ती मायेची, त्या मुलाशी नाळेने जोडलेली नसेल बाप, पण तो सगळं करणारा असतो. कधी कधी मुलांसाठी सगळं, त्याची जागरण, मूल आजारी असेल तर रात्रभर जागणारा बाप मी पाहिलेले आहेत. हे सगळे त्यांच्यामध्ये सुद्धा क्वालिटीज आहेत. ह्या सगळ्या शक्यता त्यांच्यामध्ये आहेत, त्या आपल्याला आज बाहेर काढायच्या आहेत. मला आता नेहमी वाटतं की आपण आता पुरुषांना सुद्धा जसं बाईपणाच्या चौकटीतनं मी नेहमी म्हणते की बायकांना आता बाहेर काढलं पाहिजे. ह्या ज्या सगळ्या चौकटी तयार केल्या त्या चौकटी मोडून त्यांना बाहेर काढायला पाहिजे. तसं मर्दपणाच्या चौकटीमधून पुरुषांना सुद्धा बाहेर काढायला पाहिजे. किती पुरुष मवाळ असतात, अनेकदा त्यांच्यामध्ये इतकं काय म्हणतो आपण त्यांना, सामंजस्य असतं, तरलता असते खूप. आपण पुरुषांना काय, तू रडायचं नाही, पुरुषांनी अश्रू दाखवायचे नाही म्हणून बाई रडते. पुरुष सुद्धा रडतात, आतल्या आत रडत असतात, त्यांना सुद्धा दुःख होत असतं. रडू देत त्यांना, करू देत त्यांना स्वयंपाक, घेऊ देत त्यांना मुलांची काळजी, घेऊ देत त्यांना कुटुंबाची काळजी. हे सगळं आपल्याला दोघांनाही एकत्रितपणे करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे मला असं म्हणायचं आहे की ज्या चौकटी आपण आता केलेल्या आहेत ना, त्या सगळ्या चौकटी मोडल्या पाहिजेत. त्यामुळे मला वाटतं की आपण जी आधुनिक स्त्री म्हणतो आहोत ना, ती थोडी गोंधळलेली स्त्री आहे किंवा दुभंगलेली आहे. ह्या अर्थाने आहे की तिला तिचं सत्व म्हणजे काय ते अजून खरंच सापडले का, तिचं अस्तित्व, आत्मभान तिला आलेलं आहे का, मी म्हणजे कोण आहे, माझ्यातल्या काय शक्यता आहेत, हे जेव्हा स्त्री ओळखेल तेव्हा ती खऱ्या अर्थाने आधुनिक होईल. आणि इथे भांडण नाहीये, इथे आक्रमकपणा नाहीये, पण ह्या गोष्टी आहेत, ह्या मला सुद्धा मिळेल आणि हे आपण दोघांनी मिळून करू. आपण नेहमी एकीकडे म्हणतो की संसार रथाची 2 चाक असतात. एकाच चाकाने का भार घ्यायचा सगळा, पुरुषानेच का फक्त आर्थिक प्राप्तीचा भार घ्यायचा, तो बाई पण घेऊ देत, दोघांनी मिळून आर्थिक प्राप्ती करा आणि घराची कुटुंबाची व्यवस्था ही दोघांनी मिळून घ्या, ती दोघांनी मिळून करा. तिथे असं म्हणू नका की पुरुष असं म्हणतो का की मी माझा प्राचार्य पद किंवा माझा सीईओ पणा घरात आल्यावर उतरवून ठेवतो. तो घरात सुद्धा साहेबच असतो. गावाकडे जाऊन तुम्ही बघा, प्राचार्य, मी आता अनेक ठिकाणी जाते, महाराष्ट्रभर फिरते, मला माहिती आहे जेव्हा मी त्यांच्या घरी जाते तेव्हा त्यांच्या बायका त्यांना साहेबच म्हणत असतात, आमचे सर असं म्हणत असतात. म्हणजे आमच्या मॅडम असं म्हणणारे लोक नाहीयेत, आमचे सर असं म्हणतात त्या, कारण त्यांचं प्राचार्यपण, त्यांचं प्रोफेसर असणं किंवा त्यांचं शिक्षक बाहेर असणं हे बाई घरात सुद्धा वागवते. पण बाईचं बाहेर जे काय असतं ते तिने बाहेर उतरवून यायचं आणि घरात आल्यानंतर मात्र तिने ते सगळं विसरायचं असं. त्यामुळे मला असं वाटतं की आता आपल्याला नव्या जगाची स्वप्न पाहणाऱ्या बायका हव्यात आणि पुरुष पण हवेत त्यांच्या बरोबरीने. जे भाबडे पण त्यांच्यामध्ये होतं, जुन्याच जगाला ते नवं समजतात असं मला वाटतं. आपल्या आजच्या आधुनिक स्त्रिया ज्या आहेत ना, म्हणजे मी ट्रेनमध्ये जाताना आपण बघतो चांगला ब्लेझर वगैरे घातलेल्या मुली असतात,
आणि मग एकमेकीशी बोलत असतात. हळदी कुंकाचे प्लॅन चालू असतात त्यांचे. हळदी कुंकाला काय करणार, कोणती वाणं देणार, मग हळदी कुंकू देणार की हिरव्या बांगड्या देणार की काय देणार नाही, काय नाही, काय 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 अनेक गोष्टी असतात त्या. ही कोणती आधुनिकता आहे असं मला नेहमी प्रश्न पडतो. कोणत्या प्रकारची वाणं आपण त्या कोणत्या मार्गशीर्षातल्या गुरुवारांना वाढणार आहोत एकमेकींना. हे काय करतोय आपण आणि कुठे जातोय आपण? परत 200 वर्ष 400 वर्ष मागे जातोय का? ताराबाई शिंदे आणि ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी दगड शेण गोळे सगळे झेलले आपल्यासाठी, ते हे सगळं करायला की त्याच्या बाहेर पडायला, त्या चौकटींच्या बाहेर पडायला त्याने हे सगळं केलं. बाईने शिक्षित व्हावं, ते विचार करावा स्वतःचा म्हणून, चांगला नवरा मिळावा म्हणून नाही. म्हणजे तुमचं जास्त शिक्षण चांगलं तर तुम्हाला इंजिनियर डॉक्टर मिळणार, ह्या दृष्टीने आपल्याकडे मुलींना अनेकदा शिक्षण दिलं जातं. तर हे सगळं आपण आता कुठेतरी मला वाटतं पाळायला हवं. आणि इंदिरा संतांनी एक मध्यमवर्गीय गार्गी नावाची इंदिरा संतांची कविता आहे, त्याच्यात त्यांनी असं लिहिलंय की सगळं काय काय करून ती येते, बाहेर जाते, ऑफिस बिफिस सगळं करते, आणि घरी आल्यानंतर मग कुकरची शिट्टी हे ते सगळं. आणि त्याच्यात त्यांचं एक वाक्य असं आहे की शिजवणारी ही तीच आणि शिजणारी ही तीच, असं त्यांनी म्हटलं. शिजवणारी ही तीच आणि शिजणारी ही तीच. विंदा करंदीकरांची भारतीय स्त्रियांचं स्थानगीन म्हणून मी माझ्या तळढवळताना ते चाललं होतं, त्याच्यावर एक लेख लिहिला होता. ते स्थानगीन त्यांनी लिहिलंय, कर कर करा आणि मर मर मरा, चिर चिर चिरा, अशी त्यांची आहे की बायका हे करतच राहतायत, त्याच्यातनं बाहेर पडत नाहीयेत. त्या स्वतःला वेगळं करण्याचं, म्हणजे हे सगळं करायला लागतं. मला जेवायचंय म्हटल्यानंतर मला स्वयंपाक करावा लागणार आहे, त्याच्याबद्दल प्रश्न नाहीये. पण तो फक्त मला एकटीलाच काय करावा लागतो? जर कुटुंबामध्ये 8 माणसं असतील तर कुटुंबातल्या 8 जणांनी त्याच्यामध्ये मदत करायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या अशा आहेत, ते मला वाटतं की आपल्याला आता स्वतःला आपल्या अस्तित्वाचे, आपल्या सत्वाचे, आपल्याला जे आत्मभान आलेले आहे त्याचे प्रश्न पडायला पाहिजेत. आणि त्याप्रमाणे मला वाटतं आपण मुलींना वाढवायला पाहिजे. आमच्या काळामध्ये मी 80च्या दशकामध्ये ज्याला शिकत होते, मी म्हटलं बेडेकर कॉलेजमध्ये आणि पुढे MA करत होते, त्या काळामध्ये आमच्या कानावर हे सगळं येत होतं, आम्ही ऐकत होतो. आम्ही स्त्रीवादाची मांडणी नसली तरी आम्ही एखादा कमलासारखं नाटक विजय तेंडुलकरांचं बघत होतो, आणि त्या कमला नाटकामध्ये ती जी विकत आणलेली बाई आहे, तिथे बिहारला बाजार भरतो बायकांचा आणि बायका विकल्या जातात काम करण्यासाठी वगैरे. पुरुष त्यांचे नवरे सुद्धा, त्या नवरा विकतो तिला काही पैशांसाठी. आणि एक पत्रकार ते सगळं स्कॅन्डल एक्सपोज करण्यासाठी ते पत्रकार तिला विकत घेऊन येतो. कमला नाटक तुम्ही कदाचित पाहिलं असेल काही, त्याच्यात ते हे घेऊन येतो आणि मग तिला ती आल्यावर ते तिथे राहते आणि तिला हे सगळं जग नवीन असतं, कारण तिला गुलाम बनूनच राहण्याची सवय असते. त्यावेळेला ती त्या पत्रकाराच्या बायकोला प्रश्न विचारते, आपको कितने पैसे में खरीदा, तुम्हाला किती पैशामध्ये आणलं विकत साहेबांनी. हे जे आहे ना, हे आम्ही त्या काळामध्ये पाहत होतो, आणि त्यामुळे हे असे सगळे अस्वस्थ सगळे स्फोट आतमध्ये होत होते. वेगवेगळ्या प्रकारचं जगणं आम्ही सगळं पाहत होतो. आणि त्यामुळे ह्या सगळ्या जगण्याचा एक मला वाटतं, ज्यावेळेला आपण पाहतो, ऐकतो, वाचतो आणि विचार करतो आणि एक स्वतंत्रपणे आपलं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आपला प्रवास खऱ्या अर्थाने आधुनिकतेकडे होतो. माझ्या एका कवितेमध्ये मी असं म्हटलंय, त्याने मी शेवट करते आणि सांगते की आपण सगळ्या मानव जातीला समानतेच्या धाग्याने बांधून घ्यायला पाहिजे. लिंग भेदावर आधारित विषमता पूर्णपणे काढून आपल्या मुलांपर्यंत ती पोहोचवली पाहिजे. स्वातंत्र्य किंवा आधुनिकता म्हणजे स्वैराचार नाही, हे मी पहिल्यापासून सांगते. पण स्वातंत्र्य हवंय, विचार स्वातंत्र्य, विचार करण्याचं, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, आपला पैसा, कमावलेला पैसा आपल्या मनाने खर्च करण्याचं स्वातंत्र्य, आपलं व्यक्तिमत्व विकसित करण्याचं स्वातंत्र्य, आपलं आत्मभान जागवण्याचं स्वातंत्र्य, आपल्या स्वत्व शाबूत ठेवण्याचं स्वातंत्र्य जर आपण मिळवत असो तर आपण खऱ्या अर्थाने आधुनिक स्त्री आहोत, अन्यथा नाहीयेत. मी असं म्हटलंय की बाई, जुना सूर्य निपचित पडलाय चरणावर, आता तूच हो नव्या जगाचा नवा सूर्य. तू ह्या नव्या आणि ह्या संपूर्ण जग तुझ्या भोवती फिरेल असं चित्र मला रंगवायचं आहे. त्या दिवसाची मी वाट बघते आहे. तो दिवस बाईच्या आधुनिकतेचा खऱ्या अर्थाने दिवस असेल. मला इथे बोलवलं आणि हे
सगळे माझे विचार व्यक्त करण्यासाठीची संधी दिलीत त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. आधुनिकतेची नेमकी व्याख्या तुम्ही आज स्पष्ट केलीत. कुटुंबच नाही तर समाजातील इतरही ठिकाणी महिलेचा माणूस म्हणून जगण्याचा संघर्ष सुरूच आहे. महिला आणि पुरुष असे वर्गीकरण लहानपणापासून आपल्या मनावर समाज पद्धतीने बिंबवले आहे. स्त्री पुरुष समानता हा खरं तर पहिला टप्पा आहे. खरं म्हणजे स्त्रीच्या सबलीकरणापेक्षा समाजाच्या विचारांचे सबलीकरण होणे गरजेचे आहे. खरंच तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्वते सारे वसावे. आपण प्रश्न उत्तरेच्या सदराकडे वळूया. श्रोत्यांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी विचारावे. काही प्रश्न आहेत का? आपले विद्यार्थीही आहेत इथे. विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत का? मॅडम, मी ढवळे सर बोलतोय. हा बोला सर. माझा असा प्रश्न आहे की आधुनिक स्त्रीनी आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय किंवा आंतरदेशीय विवाह करावेत का? अगदी ते केलेत तर आपल्याकडे अनेक प्रश्न आणखीन मिटून जातील असं मला अनेकदा वाटतं. खरं तर हे आंतरधर्मीय आंतरजातीय विवाह ही जातव्यवस्था आणि धर्मव्यवस्था नाहीशी करण्यासाठीचा सगळ्यात चांगला उत्तम पर्याय आहे. आणि ते करताना मात्र परत इथे हे एक आहे, एकमेकांचा सन्मान करून एकमेकांच्या संपूर्ण जगण्याच्या शैलीचा, मी धर्माच्या शैलीचा किंवा जातीय शैलीचा म्हणणार नाही, जगण्याच्या शैलीचा विचार करायचा एकमेकांच्या, आणि एकमेकांना कोणत्याही वेगवेगळ्या बंधनात न अडकवता. आणि असे अनेक विवाह आज आम्ही पाहिलेले आहेत, म्हणजे अनेक घरांमध्ये अनेक, मी आज माझ्याकडे मुस्लिम आणि हिंदू विवाह झालेले अनेक माझ्या मित्रमैत्रिणी आहेत. ख्रिश्चन आणि मुस्लिम, ख्रिश्चन आणि हिंदू असे विवाह झालेले आहेत, किंवा हिंदू ख्रिश्चन असे विवाह झालेले आहेत. बौद्ध आणि हे झालेले काही विवाह आहेत. अगदी जैन आणि ह्याचे सुद्धा विवाह काही क्वचित आहेत, एखाद दुसरा, पण झालेले आपण पाहिलेले आहेत. आणि ही लोक, जर तुम्ही हे सगळ्या पलीकडे गेलेला असाल ना, मी जे मगाशी सगळी मांडणी केली, जात धर्म आणि तुमच्या ह्या कर्मकांडांच्या आणि ज्या जुन्या बोजड चुकीच्या परंपरा मोडून पलीकडे गेला असाल, तर ही अनेक लग्न खूप यशस्वी झालेली आहेत आणि अतिशय चांगली त्यांची मुलं वाढलेली आहेत. त्यामुळे मला वाटतं की ह्या गोष्टी आंतरजातीय धर्म आणि हे तर होत होते, म्हणजे आमच्या काळामध्ये तर आंतरजातीय धर्मांचं आंतरजातीय विवाह किंवा आंतरधर्मीय विवाह खूप होत होते त्या काळामध्ये. आता परत ह्या सगळ्या एकूण मी म्हणते नाही की तथाकथित संस्कृती रक्षक आहेत ना आपले, ह्या लोकांना हे कोण आहे ते आपल्याला माहित नाहीत. परत आपण त्यांच्यासारखे नाही आहोत, आपला विचार त्यांच्यासारखा नाहीये. हे लोक सतत कुठून तरी आजचं हे सगळं माध्यमाचा चुकीचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या सगळ्या संकल्पना आणतात आणि आपल्या मनात वेगळ्या प्रकारचं भय निर्माण करून काही धर्मांविषयी कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मला, किंवा जातींविषयी सुद्धा अनेक आंतरजातीय विवाह इतके चांगले सक्सेसफुल झालेले मी पाहिलेले. त्यामुळे ते नक्की करावे सर. अजून काही प्रश्न? अजून कोणाला काही प्रश्न असतील प्लीज अनम्यूट करून विचारा. हा, महेश पाटील सर, मला विचारायचं आहे. मी तृप्ती सोनवणे बोलते. हो मॅडम. नमस्कार नीरजा मॅडम. आपलं व्याख्यान खूप विचार करायला लावणारं होतं. मला एकच प्रश्न आहे की स्त्री आधुनिक आहे का, हा प्रश्न जेव्हा विचारतो तेव्हा तिच्या या अवस्थेला ती स्वतःच कुठेतरी जबाबदार आहे असं नाही का वाटत आपल्याला? आणि जर ती स्वतः जबाबदार असेल तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी स्त्रियांना जास्त सहाय्य केलं पाहिजे असं तुम्हाला नाही का वाटत? अगदी अगदी तृप्ती मॅडम, धन्यवाद प्रश्नाबद्दल. पण मी मगाशी जे भगिनी भावाबद्दल बोलले ना,
तो हाच मुद्दा आहे की स्त्रियांनी एकमेकींना आता म्हणजे ह्या ज्या स्त्रिया असा विचार करतायत ना, सगळ्या अजूनही त्या जुन्या चौकटीमध्येच राहण्याचा प्रयत्न करतायत आणि अनेकदा ही आमची परंपरा आहे. म्हणजे मी आता मगाशी ते कुंकवाचं तुम्हाला उदाहरण दिलं की कुंकू लावणं, आपण आजही घरी कोण आली तर सवाष्णीला कुंकू लावतो. एखादी विधवा बाई आली तर आपण ते कुंकू लावतो का? नाही लावत. म्हणजे कोण आलं घरात की ती जाताना ते सवाष्णीला कुंकू लावतो. म्हणजे मी हे जे मी कुठेही जात नाही आणि कुठेही हे करत नाहीये. तुम्ही हळदी कुंकू करण्याचे आज वेगवेगळ्या प्रकारे काही बायका साजरे करता आहेत, त्या पुस्तकं वाटतायत, त्या एकत्र येत आहेत. पण त्याला हळदी कुंकू नाव देण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करा ना हे सगळे सण. म्हणजे मी मागे माझा जो स्तंभ चालू होता साहित्य संस्कृती, त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं बदलत्या चौकटी, मला वाटतं त्याच्यामध्ये मी असं पण लिहिलं होतं की वेगळ्या प्रकारे करा ना. आता तुम्ही वाणं द्या, ती पुस्तकांची आणि विचारांची वाणं द्या एकमेकांना. तुम्ही एकमेकांना द्या काहीतरी, पण तो विचार द्या, पुस्तकं द्या आणि एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न करा. अनेक बायका इतक्या दबलेल्या आहेत ना आणि त्या घाबरतात, परत समाज काय म्हणेल हे सतत भय त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार असते मॅडम. मी बघितलेलं आमच्याकडे, म्हणजे आज माझ्या समोर, म्हणजे माझ्याही नात्यामध्ये मला हा अनुभव येतो की मी आज बोलते आहे, 10 ठिकाणी जाऊन लिहिते आहे आणि बोलते आहे, त्यामुळे माझ्या समोर कोण बोलत नाहीये. पण ह्या बायका सुद्धा त्याच्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाहीये. त्यांना सांगून, घरामध्ये सुद्धा सांगून त्यांना कळत नसतं. अशा अनेक बायका आहेत, कारण त्यांच्या DNA मध्ये मी ते म्हणते की इतकं बसलंय आपल्याला की आपण ह्याच्यातनं बाहेर पडूच नाही. ह्या समाजाने त्यांना असं वाढवलेलं आहे. मला वाटतं त्याची सुरुवात आपण करायला पाहिजे, ज्याला आणि समजावून घ्यायला पाहिजे, समजावून करायला पाहिजे. तुम्ही आक्रमकपणे करायला लागला, मी हे नाही करणार, मी तसं करणार नाही, त्यांना हळूहळू समजावायला लागतं की बाबा हे असं असं आहे. म्हणजे ज्यावेळेला मी तुम्हाला सांगते की माझं लग्न झालं त्यावेळेला माझ्या सासूबाई, मला हे होतं, जी मुलगी करत नाही तिला तुला तुझ्या आईने काही शिकवलं नाही का, हे ऐकायला लागतं. त्याला मी त्यांना हळूहळू ते गौरी देशपांडे वाचायला दिली, त्यांना हळूहळू हे वाचायला दिलं, चतुरंगाच्या पुरवण्या वाचायला दिल्या, असे काही लेख वाचायला दिले. आणि मी माझ्या सासूबाईशी नंतर चांगली मैत्रीण झाले आणि मी त्यांना बोलायला लागले हळूहळू की आई बघा, माझी आई हे काहीच नाही करत, माझी आई कोणती व्रतवैकल्य करत नाही, माझ्या आईने काही केलं नाही, कसल्या पूजा नाही केल्या, कसल्या अर्चना नाही केल्या, काही नाही केल्या. तुम्ही सगळे उपवास करताय, सगळे देवदेव करताय, सगळं करताय. माझी आई तुमच्यापेक्षा जास्त आनंदी आहे. ती व्यवस्थित सुखात, तिच्या, कारण ती आत्मनिर्भर आहे, तिने सगळं ती व्यवस्थित जगलेली आहे. तुम्हाला ते नाही जगता येत आहे, तुम्हाला नाही. आणि मग माझ्या सासूबाई कबूल करायच्या की मी शिकले असते, मी माझी त्या त्यावेळेच्या 7वी वफा होत्या, तर त्या मला म्हणायचे की मला नोकरी करायला दिली नाही, मी नोकरी केली असेल तर कदाचित मी माझा विचार करायला लागले असते, वेगळी झाली असते. हे मी लग्नाच्या नंतर 4-5 वर्षात मी हा बदल करू शकले त्यांच्यामध्ये, कारण त्या पण तो बदल स्वीकारत होत्या. हे आपल्याला हळूहळू करावं लागेल आणि तो भगिनी भाव आहे तो वाढवायला लागेल. आपल्याला त्याच्यासाठी इनिशिएटिव्ह घ्यायला लागेल. आणि ते कसं करायचं त्याची एक आपल्याला पण स्ट्रॅटेजी घडवायला लागेल, जशी पुरुषसत्ताक व्यवस्थेने त्यांची स्ट्रॅटेजी घडवलेली आहे तशी. थँक्यू मॅडम, थँक्यू. आपल्याला फेसबुक वरून काही प्रश्न आहेत. सुशांत जगताप विचारतायत, पुरुषाला कधी जर स्वयंपाक करावासा वाटला किंवा लावणी डान्स करावासा वाटला आणि जर त्याने त्याचे छंद जोपासले तर त्याला समाजात स्त्रियाच व्यवस्थित वागणूक देत नाहीत, समाज त्याच्याकडे वेगळ्या अर्थाने बघतात, तर यावर काय सांगाल, असा प्रश्न आपल्याला फेसबुक वरून विचारण्यात आलेला आहे मॅडम. ओके सुशांत, तुझं अगदी बरोबर आहे. हा प्रश्न आपल्याकडे येतोय. मध्ये एक सर्वे केला होता आणि त्याच्यामध्ये पुरुषांना असे प्रश्न विचारले होते काही की तुम्ही घरी, त्याची बायको नर्स होती आणि तिची दिवस पाळी रात्रपाळी असायची, नाईट शिफ्टला जायची ती, त्याला हा किंवा सेकंड शिफ्टला जायची, त्याला हा खूप छान स्वयंपाक करायचा ती यायच्या वेळेला आणि तिला खूप चांगलं खायला घालायचा. तर त्या सर्व्हेमध्ये त्यांनी सर्वे घेणाऱ्यांनी असं म्हटलं की ही किती छान गोष्ट आहे, आम्ही ही म्हणजे मुख्यत्वे आम्ही हे हायलाईट करू ही गोष्ट की आजच्या जगामध्ये ही गरजेची आहे. तर तो म्हणाला, नका मॅडम, माझं नाव नका टाकू, कारण माझ्या मित्र मला हसतील आणि टिंगल करतील आणि माझ्या घरातले कुटुंबातले लोक सुद्धा काहीतरी बोलतील. हे भय सुशांत आपल्याकडे अजूनही आहे. त्याचं कारण मी मगाशी म्हटलं की आपली चौकट जी आहे ना ती पुरुषसत्ताक व्यवस्थेची, आणि ह्या ज्या बायका हसतात ना त्या बायकाच मुख्य म्हणजे ह्या अशा व्यवस्थेच्या बायका आहेत. त्या कौतुक नाही करत. म्हणजे आजही आपल्या नवऱ्याने किंवा आपल्या मुलांनी जर स्वयंपाक केला ना तरी आई सुद्धा करून देत नाही, हे तुझं काम नाही.
मला माहित नाही ह्या मुलांनी कदाचित जे मराठी माध्यमातले असतील त्याने आश्वासक चित्र ही कविता शिकलेली पण असेल 10वीच्या पुस्तकामध्ये. त्यांना माहिती असेल की त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की मुली आणि मुलांनी दोघांनीही कामं करायला हवीत. आता ही सवय आपण घरात मुलांना लावायला पाहिजे, मुलांना एस्पेशली लावायला पाहिजे की हे सगळं तुला सगळा स्वयंपाक आला पाहिजे. हे सगळं शोभाडेने तिच्या एका लेखामध्ये लिहिलं होतं की ही मुलं आता अमेरिकेत जातात, बाहेरच्या देशात जातात, त्यांना काहीच करता येत नाही तिकडे गेल्यानंतर, कारण त्यांना इथे सवयच नसते. ही सवय आपण लावणं फार गरजेचं असतं. ह्या सवयी लावायला तशी मानसिकता तयार करायला पाहिजे. मी म्हटलं ना की हे सगळं पुराण काळापासून हळूहळू पुढे वाढत गेलेलं चौकट आहे. म्हणजे ती 2000 वर्षांची चौकट जी आहे ती आपण 200 वर्षात नाही काढू शकणार, पण त्यासाठी प्रयत्न सुशांत आपल्याला करायला लागेल. कोणी किती हसलं ना तरी मी माझ्यासाठी मला आवडतं म्हणून मी हे करतो आहे. तुम्ही हसा किंवा नका हसू, किंवा तुम्हाला ते आवडत नसेल तरी मला त्याची पर्वा नाही हे त्याला त्यांना सांगावं लागेल. कारण मी एक माणूस, पुरुष असणं आणि स्त्री असणं इथे ह्याच्यामध्ये काही हे नाहीये. मला स्वयंपाक यायला पाहिजे, मला हे करायला पाहिजे, मी एक व्यक्ती म्हणून सगळ्या गोष्टी मला यायला पाहिजे, हे त्यांना ठणकावून सांगण्याची आता वेळ आहे. त्यामुळे कोण हसत असेल तर आपल्याला हे शेवटी काय असतं, तुम्ही जेव्हा एखादं बंड करताना त्या बंडाची किंमत तुम्हाला द्यावी लागते. म्हणजे ज्या वेळेला मी जसं सावित्रीबाईंचं उदाहरण दिलं, त्यांनी किंमत दिली ना. शाळेत जाताना रोज त्यांच्या अंगावरती शेणगोळे फेकत होते आणि ते झेलत होते. आल्यावर स्वच्छ शांतपणे अंघोळ करत होत्या, कुठेही कोणाशी आर्ग्युमेंट करत नव्हत्या, त्यांचं काम त्या नेटाने करत होत्या. आपल्याला असे पेशन्स ठेवून नेटाने आपलं काम करायला लावेल जर आपल्याला समाजामध्ये हळूहळू हो का होईना बदल आणायचा असेल तर. सुशांत, मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि अजिबात कसलाही विचार करू नका कोण काय म्हणेल. आणि स्त्रियाच, मी जे म्हटलं, ह्या स्त्रिया ज्या आहेत ना ह्या पुरुष सत्ताक व्यवस्थेच्या मानसिकतेच्या स्त्रिया आहेत. खूप खूप धन्यवाद मॅडम. मी विद्याप्रसारक मंडळ आणि कार्याध्यक्ष डॉक्टर विजय पेडेकर यांचे मनपूर्वक आभार मानते. आजच्या आपल्या अतिथी ज्येष्ठ कवयित्री, लेखिका आणि कथाकार महोदय निर्जा यांचे मी महाविद्यालयातर्फे शतशः आभार मानते. आपण आम्हाला वेळ दिलात आणि खूप छान मार्गदर्शन केले. जोशी पेडेकर महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य महोदया डॉक्टर नाईक यांचेही मी आभार मानते. आपल्या महाविद्यालयातील सर्व विभागांचे सन्माननीय उपप्राचार्य, सर्व विभाग प्रमुख, सर्व विभाग समन्वयक, महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद आणि प्रिय विद्यार्थी, मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानते. तंत्र सहाय्यक समितीचे विशेष आभार